नमस्कार, मी जुली आणि आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह। आताच्या घडीची मोठी बातमी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सावंतवाडीत आलेले आहेत। मोठ्या ताफ्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सावंतवाडीत अगदी काहीच वेळात आगमन होणार आहे। त्या संदर्भातले प्रत्येक अपडेट तुम्हाला कोकण 7 लाईव्ह वर पाहता येणार आहेत। मात्र या दौऱ्यासंदर्भातले अधिक माहिती आणि सविस्तर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत कोकण 7 लाईव्हच्या संपादिका देवयानी वरसकर। मॅडम, आपलं मनपूर्वक स्वागत। आणि आता अगदी काही वेळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सावंतवाडीत येणार आहेत। सावंतवाडीत त्यांचा भव्य नागरी सत्कार केला जाणार आहे। मंत्री केसरकर यांच्या सावंतवाडीत मतदारसंघात त्यांचं जोरदार स्वागत केलं जाणार आहे। त्यामुळे या संदर्भातले प्रत्येक अपडेट तुम्हाला कोकण 7 लाईव्ह वर पाहता येणार आहेत। मॅडम, मी तुमच्याकडे येते। महत्त्वाचं म्हणजे कोट्यवधींची भूमिपूजन होणार आहे, त्यात नागरी सत्कार केला जाणार आहे। या सगळ्याचा फायदा मंत्री केसरकर यांना आगामी काळात कसा होऊ शकतो? नक्कीच जुईली, कसं आहे, खरं तर पहिल्यापासून जर बघावं लागेल, जेव्हापासून म्हणजे आता काहीच दिवसानंतर या सरकारला 1 वर्ष पूर्ण होतंय, वर्षपूर्ती या सरकारची होणार आहे। आणि जेव्हापासून ही जी काही समीकरणं बदललेली होती तेव्हापासूनच आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र आणि माननीय शिक्षण मंत्री, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे पहिल्यापासूनच लाईमलाईटमध्ये राहिलेले आहेत। म्हणजे ते ओडिसाला जाण्यापासून म्हणा किंवा त्यांना प्रवक्तेपद दिलं, मुख्य प्रवक्तेपद दिलेलं होतं आणि एक शालेय शिक्षण मंत्री या अत्यंत महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे दिलेली आहे। त्याचबरोबर मराठी भाषा या खात्याची जबाबदारी दिलेली आहे। एकूणच जर बघितलं तर त्या दृष्टीने या सावंतवाडीमध्ये आज जो त्यांचा नागरी सत्कार आहे तो फार महत्त्वपूर्ण ठरतो, कारण 24 मध्ये पुन्हा एकदा निवडणुकांचे पडघम वाजणार आहेत। आणि त्या दृष्टीने एका दृष्टीने मुख्यमंत्री सावंतवाडीत येत आहेत हे शक्ती प्रदर्शन, दीपक केसरकरांना बळ आणि इथल्या जनतेला एक संदेश असेल की मुख्यमंत्री आणि दीपक केसरकर यांचं किती चांगलं सख्य आहे। आणि निश्चितच त्याचा फायदा 2024च्या निवडणुकांमध्ये दीपक भाईंना होणारच आहे। असं बोललं जातंय की मंत्री केसरकर यांचा मतदारसंघात जास्त आता लक्ष राहिला नाहीये किंवा त्यांचा ओढा हा मुंबईकडे आहे, अशा पद्धतीनं वक्तव्य केली जातात किंवा राज्याच्या राजकारणात त्यांना वरच्या आता पातळीवर त्यांचं लक्ष आहे, अशा पद्धतीनं आरोप विरोधकांकडून केला जातोय। आपण पाहिलं तर स्थानिक नेते सुद्धा दीपक केसरकर यांना कायम कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतात। आणि त्यातच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 30 ते 40 कोटींची भूमिपूजन या निमित्तानं होणार आहे। ती कामं कोणकोणती आहेत ती पहिल्यांदा मी सांगते। तर पहिल्यांदा शहरातील संत गाडगेबाबा भाजी मंडई संकुल, त्याचबरोबर हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त कैलासवासी रमाकांत आचरेकर क्रिकेट ड्रेसिंग रूम, याशिवाय क्रीडा संकुलाचं भूमिपूजनही होणार आहे। आणि दोडामार्ग रुग्णालय, सावंतवाडी शासकीय पर्णकुटी विश्रामगृह नूतनीकरण लोकार्पण आणि त्याशिवायच दोडामार्ग तालुक्यातील भेडिश येथील तालुका क्रीडा संकुलाचं भूमिपूजन हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केलं जाणार आहे। बरोबर। तर हे विरोधकांना उत्तर देण्यासाठी दीपक केसरकर यांनी उत्तम टायमिंग साधलाय की काय, अशी सुद्धा चर्चा या निमित्तानं रंगली आहे। काय सांगाल जुईली, जे तू आता वाक्य बोललीस ते अत्यंत योग्य आहे की एक उत्तम टायमिंग। म्हणजे मी तर असं म्हणेन की मी गेल्या कित्येक वर्षांपासून दीपक भाईंचं राजकारण बघितलेलं आहे। योग्य वेळेस योग्य हिट मारणं ही त्यांची खासियत आहे। आणि आजचा दिवस हा या सगळ्या गोष्टींचा परिपाक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आता ज्या कामांची लिस्ट तू वाचून दाखवलीस त्याच्यातली बहुतेक कामं ही लोकांच्या हितार्थ आहेत। म्हणजे जो बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही अत्यंत गरज आहे आपल्या सावंतवाडीची म्हणा, कारण कॉटेज हॉस्पिटलवरती प्रचंड भार आहे। आणि हे 2 दवाखाने जर आपल्या सावंतवाडी म्हणजे आपल्याकडे जर उघडले गेले तर सर्वसामान्य माणसांना त्याचा प्रचंड फायदा होणार आहे। कारण आजही आपल्याकडे कॉटेजमध्ये जी कॉटेजची लिमिटेशन्स म्हणा आणि त्या अगेन्स्ट येणारी माणसांची गर्दी म्हणा, तर ते निश्चितच फायदेशीर ठरणार आहे। त्याचबरोबर मार्केट हा जिव्हाळ्याचा विषय आणि गेली कित्येक वर्ष तो बोलला जातोय, नावाजला जातोय, त्याच्याबद्दल चर्चा होते, त्याचं उद्घाटन केलं जाणार आहे। दोडामार्ग मधल्या काही कामांचं उद्घाटन केलं जाणार आहे। एकूणच हा जो मतदारसंघ आहे, सावंतवाडी मतदारसंघ आहे, त्या मतदारसंघातल्या महत्त्वाच्या काही गोष्टींची उद्घाटनं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करून एक फार मोठा तीर शालेय शिक्षण मंत्री माननीय दीपक केसरकर साहेबांनी मारलेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही असं आहे। आणि निश्चितच त्याचा फायदा भविष्यामध्ये दिसून येणारच आहे, कारण आता अगदी म्हणजे लक्षात राहील इतक्या लवकर निवडणुका लागणार आहेत आणि अशा काही गोष्टी निश्चितच लोकांच्या मनावरती पटलावरती ह्या कोरल्या जातात आणि सर्वसामान्य माणूस हा त्यामध्ये
म्हणजे त्या दृष्टीने बघतो, कारण कोकणी माणूस भावूक आहे. नक्कीच या दृष्टी नक्कीच. एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकर यांचे गेल्या काही दिवसांपासून आपण जिव्हाळ्याचे संबंध पाहतोय. कारण असं म्हटलं जातं की दीपक केसरकर ज्या पक्षात असतात तिथल्या नेतृत्वाला ते आपलेसे करून टाकतात. बरोबर. म्हणजे सुरुवातीला पाहिलं की राष्ट्रवादी ते होते, शरद पवार यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. अगदी त्यावेळी सुद्धा त्यांनी प्रयत्न केला होता, जेव्हा केसरकर राष्ट्रवादीतूून बाहेर पडत होते शिवसेनेत जाण्यासाठी, तेव्हा सुद्धा पवारांनी त्यांना विनंती केली होती किंवा त्यांचं मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न करत होते. शिवसेनेत आले, ठाकरे यांच्या जवळचे झाले होते. अनेक आपण उदाहरणं पण पाहिली होती. मग अनेक नेते सांगत होते की जे ते पायानं गाठ मारतात ती आम्हाला हातानं सुद्धा सोडता येत नाही, अशा पद्धतीची वक्तव्य शिवसेनेतले बडे नेते करत होते. त्यानंतर आता ते जेव्हा शिंदेच्या जवळ गेले तेव्हा सुद्धा आपण पाहतोय की विशेष प्रेम शिंदेचं दीपक केसरकर यांच्यावर राहिलं. तर या सगळ्याकडे आपण कसं पाहताय आणि त्यांचं बॅकिंग त्यांना कशा पद्धतीनं पुढे जाण्यासाठी महत्वाचं ठरणार आहे? नक्कीच. त्याच्या अगोदर मी मगाच्या एका छोट्या प्रश्नाचं उत्तर राहिलेलं होते त्या अगोदर सांगते की इथल्या सावंतवाडीकरांचा किंवा इथल्या सावंतवाडीकरांना असं म्हणजे इथल्या जिल्ह्यातल्या लोकांना असं वाटत होतं की दीपक केसरकरांचा आपल्याकडचा लक्ष थोडासा कुठेतरी विचलित झालेला आहे. नक्कीच त्यांच्याकडे कोल्हापूर आणि मुंबई शहर अशा दोन मोठ्या जिल्ह्यांची पालकमंत्री पदाची पालकत्वाची जबाबदारी त्यांच्याकडे दिलेली आहे आणि मोठी आहे. ते म्हणजे कोल्हापूर देखील मोठा आहे, मुंबई शहर देखील मोठा आवाका आहे. त्यामुळे त्यामध्ये व्यस्त होते आणि काल त्यांनी एक निवेदन संपूर्ण सावंतवाडी शहरामध्ये सर्क्युलेट केलेलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे की काही या कारणांमुळे माझं थोडंसं येणं थोडंसं कमी झालेलं होतं सावंतवाडीमध्ये, परंतु त्याचा अर्थ असा नाही की माझं लक्ष नाहीये. आणि ते सगळं लक्ष त्यांनी आजच्या ह्या सगळ्या कार्यक्रमांमधून दाखवून दिलेलं आहे की माझं लक्ष सावंतवाडीकडे आहे. आणि या आता तुझा प्रश्न राहतो की मुख्यमंत्री आणि दीपक केसरकर यांचं सख्य काय? तू जे म्हणालीस की ते ज्या पक्षात जातात तिथल्या लोकांना ते अत्यंत आपलंसं करतात आणि त्याच पद्धतीने इथे सुद्धा जे मी मगाशी म्हटलं तसं पहिल्या दिवसापासून ओडिसामध्ये गेल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच्या ज्या काही घडामोडी आहेत त्याच्यामध्ये दीपक केसरकर हे केंद्रबिंदू ठरलेले आहेत. प्रत्येक गोष्ट ही त्यांना सेंट्रलाइज करून काही गोष्टी झालेल्या आहेत. आता देखील त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्याचं पालकमंत्रीपद जरी मिळालेलं नसलं तरी दोन मोठ्या जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद दिलेलं गेलेलं आहे. शालेय शिक्षण मंत्र्यासारखं शिक्षण खातं त्यांच्याकडे दिलं गेलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या बरोबर म्हणजे आज ते सावंतवाडीमध्ये येत आहेत, त्यांचा नागरी सत्कार होतोय, परंतु ही विनंती म्हणजे एवढ्या बिझी शेड्यूलमधून ते मुख्यमंत्री आज सावंतवाडीत येणं हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि याचाच एक अर्थ असा आहे की भविष्यात सुद्धा एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकर यांचं जे सख्य आहे ते असंच अबाधित राहणार आहे. आणि निश्चितच पुढच्या दृष्टीने, कारण कालच मुख्यमंत्री आपले जे आहेत एकनाथ शिंदे त्यांनी ट्विट केलेलं आहे की आगामी सगळ्या निवडणुका या महायुती म्हणूनच लढल्या जाणार आहेत आणि जर महायुती म्हणून जर लढल्या जाणार आहेत तर सावंतवाडीच्या दृष्टीने, सिंधुदुर्गच्या दृष्टीने दीपक केसरकर हा महत्त्वाचा एक्का ठरणार आहे आणि तो निश्चितच त्याचा वापर मुख्यमंत्री खुबीने करून घेतील यात शंकाच नाही. तुम्ही आता जो मुद्दा उपस्थित केलाय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट केलंय की आपण एकत्र येऊन युतीमधून ही निवडणूक लढणार आहोत, पण गेल्या काही दिवसांपासून आपण राजकीय दृष्ट्या जर आता या सगळ्याचा विचार केला तर भाजप पूर्णपणे तयारीनं प्रत्येक निवडणुकांसाठी उतरत आहे. आपल्याला हे गेल्या काही निवडणुकांमध्ये त्याची उदाहरणं समोर आलेली आहेत. ज्या पद्धतीनं भाजपनं सिंधुदुर्ग काबीज केलेला आहे असं म्हटलं तरी हरकत नाही, कारण बहुतांश ग्रामपंचायती, बहुतांश नगरपालिका किंवा नगरपंचायत ह्या आता भाजपकडे येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला नाकारून चालता येणार नाही. पण सावंतवाडीत जर आपण विशेषतः पाहिलं तर एकीकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली आणि दुसरीकडे मंत्री केसरकर यांच्या धुसफूस मात्र कायम आहेत तर युतीमध्येच सांगतात तर वरिष्ठ जे निर्णय घेतील तेच आम्ही बघतोय. मात्र स्थानिक भाजपचे नेते सुद्धा केसरकरांवर वार करतायत, पलटवार करतायत आणि केसरकर अगदी शांततेने त्या सगळ्यांना उत्तर आपल्या नेहमीच्या शैलीनं देत आहेत. मात्र आता भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली आणि शिंदे गटच म्हणजे शिवसेनेचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांच्यातला वाद या युतीला मारक ठरू शकतो का, हा प्रश्न कायमच चर्चेत असतो. त्याकडे आपण कसं पाहताय? कसंही जुईली, कालचं मुख्यमंत्र्यांचं जे ट्विट आहे, अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला ते गेलेले होते. देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांनी अमित शहांना असं सांगितलेलं आहे की पुढील ज्या काही आपल्या इलेक्शन्स असतील ते आपण युती म्हणून लढणार आहोत.
हे जरी खरं असलं तरी इथला स्थानिक ह्याचा मुद्दा जो आहे तो निश्चितच महत्वाचा आहे. आज सावंतवाडी मतदारसंघासाठी जी काही रस्सीखेच सुरू आहे दीपक केसरकर, राजन तेली आणि कोणी असतील इच्छुक त्यांच्यामध्ये, हे जर बघितलं तर निश्चितच हा एक औत्सुक्याचा विषय ठरणार आहे. कारण संपूर्ण राज्यामध्ये जर युती म्हणून जर हे लढणार असतील आणि केवळ सावंतवाडी जर त्याला अपवाद ठरणार असेल तर निश्चितच अख्खा उभा महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारतवर्ष ह्या इलेक्शनकडे बघतील, एका वेगळ्या नजरेने बघतील. परंतु मध्यंतरीच्या कालावधीमध्ये उदय सामंत, उद्योग मंत्री उदय सामंत यांची एक पत्रकार परिषद झालेली होती आणि त्यांनी स्पष्टपणे असं सांगितलेलं होतं की युती म्हणून किंवा शिवसेनेचे नेते म्हणून ही सावंतवाडीची जी काही सीट आहे ती शिवसेनेकडे आहे आणि ती सीट याच्या पुढेही शिवसेनेकडे राहील. राजन तेली आणि दीपक केसरकर यांच्यातला वाद हा जो काही आहे तो वरिष्ठ पातळीवरती निश्चितच सोडवला जाईल. परंतु त्यांनी तर तेव्हा डिक्लेअरच करून टाकलेलं होतं की पुढचे सावंतवाडीचे जे कोणी उमेदवार असतील ते दीपक केसरकरच असतील. त्यामुळे त्यांच्या नावावरती शिवसेनेने तरी आता शिक्कामोर्तब केलेलं आहे असं म्हटलं तर अजिबात त्याच्यामध्ये चुकीचं काही नाहीये. आणि ह्या ज्या काही धुसफुसी असतात ह्या नेहमीच असतात, परंतु इलेक्शनच्या अगोदर ज्यावेळेस एबी फॉर्म असतो, इथपर्यंतची पाळी येते, जेव्हा त्याच्याही पुढे जातात त्यावेळेस सगळं चित्र क्लिअर होते. आणि मला असं वाटते की आत्ताची दीपक केसरकर यांची या मंत्रिमंडळात असलेली पोझिशन बघता, शिवसेनेचे उदय सामंत यांनी जे जाहीर केलेलं आहे ते बघता आत्ता तरी शिवसेनेचीच ही सीट असेल आणि त्याच्यावरती दीपक केसरकर हेच उमेदवार असतील हे तरी आता निश्चित आहे. मात्र हे घडत असताना असं कायमच चर्चा असते की जिल्हाध्यक्ष राजन तेली हे आता आमदारकीची तयारी करतायत, बोललं जातं. म्हणजे तशा आपल्याला घटनाही घडलेल्या दिसतात किंवा अनेक उदाहरणांमधून आपल्या हे समोरही आलंय. आणि उघडपणे आता भाजपचे नेतेही तेच बोलू लागले आहेत की आता आम्ही प्रत्येक गोष्टीत म्हणजे प्रत्येक मतदारसंघ हा भाजपकडे येण्यासाठी इच्छुक आहे. तिकडे नुकतेच ज्यांच्याकडे भाजप प्रदेश उपाध्यक्ष पदाची जी धुरा दिली ते अतुल काळसेकर यांनी सुद्धा म्हटलंय की पक्ष म्हणून आमची ही जबाबदारी आहे की प्रत्येक निवडणूक ही आम्ही त्याच ताकदीनं लढू आणि तिथं भाजपचा उमेदवार असेल किंवा जो उमेदवार असेल तो निवडून येईल यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहोत. हे वक्तव्य फार महत्वाचं ठरतं. जेव्हा सावंतवाडीचा उल्लेख आलाय त्यावेळी सुद्धा त्यांनी काहीसं सूचक विधान केलं होतं, ते यावर स्पष्ट बोलले नव्हते. मात्र राजकारण आहे, कधी काय घडेल आपल्याला सांगता येत नाही. 2019चं सुद्धा आपल्याकडे उदाहरण आहे. तिथं आपण पाहिलं की राजन तेली आणि दीपक केसरकर यांच्यातच ही लढत झाली होती आणि अगदी काटेकी टक्कर होती ही. कारण अगदी घासाघाशी करूनच दीपक केसरकर हे शेवटच्या क्षणी त्यांनी बाजी मारली होती. तर गेल्या वेळीची जी परिस्थिती आणि आत्ता बदललेली जी काही समीकरणं असतील, मग राजकीय असतील, त्यानंतर स्थानिक पातळीवरची असतील, मग राज्याची असतील, या सगळ्याचा परिणाम कसा होऊ शकतो या मतदारसंघावर? आता जुईली जर बघितलं की मागच्या वेळी 2019 मध्ये जी परिस्थिती होती ती निश्चितच अशाच पद्धतीची होती. तेव्हाही राजन तेलींच्या प्रचारासाठी गोव्यावरून दिग्गज लोकांची टीम आलेली होती. महाराष्ट्रातून सुद्धा खूप दिग्गज लोक इथे आलेली होती, त्यांचा प्रचार झालेला होता. परंतु आयत्या वेळेस अत्यंत छोट्या मतफरकाने आलेले का असेना परंतु दीपक केसरकर हे निवडून आलेले होते. दरम्यानच्या कालावधीमध्ये अनेक राजकीय स्थित्यंतर, अनेक राजकीय कलाटणी मिळाली पूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाला आणि संपूर्ण चित्रच पालटून गेलं. आज परिस्थिती फार वेगळी आहे. आज जेव्हा भाजप आणि शिवसेना हे युती म्हणून जेव्हा एकत्र लढण्याची चिन्ह समोर आहेत किंवा युती म्हणून एकत्र लढण्याचं अभिवचन जेव्हा दिलेलं आहे त्यावेळेस राजन तेली यांना भाजपकडून उमेदवारी मिळेल का? शिवसेनेसाठी जर सावंतवाडी हा मतदारसंघ सोडलेला असेल तर शिवसेनेला तिथून बाजूला करून भाजपला तिकडे उमेदवारी दिली जाईल का? यावरती सुद्धा फार मोठं एक प्रश्नचिन्ह आहे. आणि एकूणच जर युती म्हणून जर इलेक्शन्स पुढे लढवल्या जाणार असतील तर मग शिवसेनेकडचा मतदारसंघ सावंतवाडी घेऊन तो इतर कुठे दिला जाणार आहे का? किंवा बॅलन्स जर ठेवायचा असेल तर काही केलं जाणार आहे का? हा सुद्धा प्रश्न औत्सुक्याचा ठरेल. परंतु एकूणच आत्ताचं जर राजकारण बघितलं तर हे पेल्यातलं राजकारण आहे. ते कधीतरी कुठेतरी एका पातळीला निश्चितच कुठल्या तरी एका सामोपचाराच्या पातळीला येईल आणि नाही तर नेहमीचं शस्त्र असते बंड. बरोबर. आणि हे जर बंड झालं तर काय चित्र असेल हे आपल्याला समोर आपण ते अंदाज करू शकतो त्याचा. परंतु राहिला प्रश्न तू जसा म्हणालीस तसा नागरिकांचं जर म्हणशील तर गेल्या 2 इलेक्शन्स पासून
म्हणजे 19 आणि त्याच्या अगोदरचे या दोन्ही इलेक्शन्स पासून नागरिकांच्या मनामध्ये प्रचंड संभ्रमावस्था आहे. बरोबर. कारण आज एका पक्षात असलेले नेते उद्या दुसऱ्या पक्षात असतात, दुसऱ्या पक्षातले नेते तिसऱ्या पक्षात असतात. त्यामुळे कार्यकर्ते आणि मत देणारा मतदार राजा ज्याला म्हटलं जाते तो अत्यंत संभ्रमावस्थेत असतो की नक्की काय चाललंय. हो. आणि म्हणूनच यावेळेसचं जे राजकारण असेल ते केवळ पक्ष ओरिएंटेड नसेल तर व्यक्ती ओरिएंटेड सुद्धा असेल असं मला वाटते. आणि त्या दृष्टीनेच जे कोणी उमेदवार निवडले जातील ते त्या दृष्टीने निवडले जातील. किंबहुना महाराष्ट्र सिंधुदुर्गाच्या दृष्टीने जर बघितलं तर त्या दृष्टीने निवडले जातील असं तरी मला वाटतं. आणि तसंच काहीसं भविष्यातलं चित्र असेल. नक्कीच. मगाशी तुम्ही जो निवेदनाचा उल्लेख केलेला म्हणजे स्वतः मंत्री दीपक केसरकर हे म्हणजे आपल्या नागरिकांपर्यंत गेले, स्थानिकांमध्ये गेले आणि त्यांनी निवेदन हे दिलेलं होतं. बरोबर. म्हणजे कशासाठी आपल्या या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष झालं ते त्यांनी त्या निवेदनात सांगितलं होतं. हो. ते निवेदन काय ते आपण पाहूयात. नक्कीच. आणि एकंदरीत आपण पाहतोय की मंत्री केसरकर यांचं जे राजकारण आहे ते कायमच भावनिक मुद्द्यांवर विशेषतः लढलं गेलं आहे. बरोबर. आणि नागरिकांनी सुद्धा त्यांना तेवढीच साथ दिलेली आहे. त्या निवेदनात काय म्हणतायत ते एकदा पाहूया. ते या निवेदनात आवाहन करतायत की गेली काही महिने राज्यातील स्थित्यंतरामुळे आणि विशेष कार्यबाहुल्यामुळे मला आपली सातत्यानं भेट घेणं शक्य झालं नाही असं ते म्हणतात. त्याचबरोबर ते असं म्हणतात की मनापासून यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतोय. सावंतवाडी शहर आणि माझा मतदारसंघ नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा माझे कुटुंब आणि परिवार आहे असं मी मानतोय. सावंतवाडी शहर हे आध्यात्मिक ऐतिहासिक शहर असून ही माझी जन्मभूमी आहे. साहजिकच मातृऋण म्हणून हे सुंदर शहर आणि जनतेला सर्व सोयी सुविधा देणारं असावं आणि या दृष्टीनं मी राजकारणात येण्यापूर्वीपासून प्रयत्न केले. नगराध्यक्ष पदाची संधी जनतेनं दिल्यानंतर प्रत्यक्ष काम करत आले. त्यानंतर नगराध्यक्ष, आमदार, मंत्री अशी महत्वाची पदं जनतेनं मला दिली. त्यांचे ऋण मान्य करून मी कोट्यावधी रुपयांचा निधी, विकास निधी शहरात आणला. सावंतवाडी हे राज्यातील सर्वोत्कृष्ट शहर बनावं हे माझं आणि सावंतवाडीकरांचं स्वप्न आता साकार होईल याची खात्री वाटू लागली आहे. महाराष्ट्राचे कर्तव्य सम्राट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावंतवाडीच्या विकासासाठी मोठं योगदान देण्याचं अभिवचन दिलेलं असून त्यांनी आपल्या नगरविकास खात्यामार्फत सावंतवाडी शहराला कोट्यवधीच्या विकास योजना मंजूर केल्यात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या शहराला भेट देणार असून त्यांच्या हस्ते सावंतवाडी शहराचा कायापालट करणाऱ्या विविध योजनांचा भूमिपूजन समारंभ कार्यक्रम होणार आहे. याचवेळी मुख्यमंत्री यांचा शानदार नागरिक सत्कारही करण्यात येणार आहे. आपल्या सर्वांचे आशीर्वाद, सहकार्य, शुभेच्छा हव्यात असं आवाहन यावेळी केसरकरांनी केलंय. त्याचबरोबर जी योजना आहेत, विविध योजना त्यांचं भूमिपूजन होणार आहेत, विकास कामं होणार आहेत त्याबद्दल सुद्धा ते सांगतायत. ते असं म्हणतात की 57 कोटींची पाणी योजना आहे. नक्कीच आपण पाहतोय की सध्या पाण्याचा प्रश्न हा सावंतवाडीत गंभीर बनत चाललाय. अनेक वेळा पाणी फार कमी प्रमाणात येतं, ते पुरत सुद्धा नाही आणि जे येतं ते गढूळ पण कधी कधी असतं. त्यामुळे नागरिकांमध्ये नक्कीच नाराजी आहे. मे महिन्यात ही जी काही समस्या आहे ती गंभीर स्वरूपात समोर येते आणि त्यामुळे आता नागरिकांमधून संताप सुद्धा व्यक्त होतोय. मात्र या पाणी योजनेमुळे काय फायदा होणार आहे ते सुद्धा त्यांनी या निवेदनात सांगितलंय. ते असं म्हणतात की 57 कोटींची पाणी योजना आहे. सावंतवाडी शहराच्या वाढत्या विस्तारामुळे पाणी प्रश्न निर्माण झालाय. तो कायमस्वरूपी सोडवण्यासाठी नगरविकास खात्यामार्फत 57 कोटींची पाणी योजना हाती घेतली आहे. ती पूर्णपणे आम्ही करणारच आहोत आणि ते असं म्हणतात की 24 तास पाणी उपलब्ध होणार आहे. सद्यस्थितीतही पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी पाईपलाईन दुरुस्ती, वन विभागाकडून येणारे अडथळे दूर करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. यासाठी 2 कोटींची तरतूद करण्यात येणार आहे आणि आवश्यक पाईपलाईन आणि ही कामं करून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे. त्यानंतर 28 कोटींची गाडगेबाबा महाराज मार्केट याचं सुद्धा भूमिपूजन केलं जाणार आहे. त्याबद्दल ते काय सांगतायत ते पाहूया. सावंतवाडी जुने भाजी मार्केट गाडगेबाबा मंडईच्या जागी सुमारे 28 कोटींचे 2 टप्प्यात भव्य मार्केट उभारण्यात येणार आहे. शहरातील नाट्यगृहाचं आधुनिकीकरण करण्यात येणार असून ते वातानुकूलित बनवण्यात येणार आहे. त्यासाठी पालकमंत्री असताना 2 कोटींचा निधी दिलाय. त्याचं काम देखील पूर्णत्वास आलंय. त्यानंतर आता 34 कोटींचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल याचं
घोंगडं जे आहे ते आपण गेल्या काही दिवसांपासून पाहतोय आणि त्यामुळे नाराजी सुद्धा व्यक्त होतीये. शहरात सुमारे 34 कोटींच्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रश्न सुटला असून त्याचं काम होतंय आणि मुख्यमंत्री यांनी त्यासाठी मान्यता दिली असून घोषणा आणि कार्यवाही करण्यात येईल. आता मोफत रुग्ण सेवा केंद्र, जो मगाशी आपण म्हटलं होतं की 2 केंद्र ही रुग्णालय सावंतवाडी आणि जिमखाना रोड इथं सुरू झाली आहे. नगर परिषदेच्या मोफत रुग्णसेवेप्रमाणे या रुग्णालयात मोफत वैद्यकीय सेवा देण्यात येईल. सावंतवाडी शहरातील बस स्थानकाचं रेंगाळलेलं काम हे वेगानं पूर्ण केलं जाईल. अत्याधुनिकीकरण त्याचं केलं जाईल आणि सावंतवाडी शहराच्या चौफेर विकासाच्या दृष्टीनं जिमखाना इथं 5 कोटींची पॅव्हेलियन, 1 कोटींचं ड्रेसिंग रूम, योगा सेंटर, बाहेरचा वाडा इथं सुसज्ज मटन मार्केट, स्किल डेव्हलपमेंट सेंटरची इमारत आणि जिमखान्यावर 5 क्रीडा संकुले उभारून नवोदित खेळाडूंना मोठी संधी उपलब्ध केली जाईल. त्याचबरोबर राजवाड्या शेजारी जे म्युझियम आहे त्याची उभारणी केली जाईल. हस्तकलेचं प्रशिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध केली जाईल आणि सबनीसवाडा, वैश्यवाडा येथील नाले बंदिस्त करावे आणि शहरातील रस्त्यांचं नूतनीकरण यासाठी निधी उपलब्ध केला जाईल असं सुद्धा ते म्हणतात. त्याचबरोबर त्यांची जी महत्वाकांक्षी योजना होती सिंधू रत्न योजना, त्याचा सुद्धा त्यांनी उल्लेख केलाय आणि यातून महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय आणि नगर परिषदेकडे निधी वर्ग केलाय असं सुद्धा ते या निवेदनात म्हणतात. आणि आता ज्याकडे सगळ्या सावंतवाडीकरांचं लक्ष आहे तो तलावाचं सौंदर्यीकरण, जे आपण पाहतोय अतिशय त्याची दुरावस्था झालेली आहे. हे जो गाळ काढला जातोय त्याच्यासाठी अगोदरच त्यांनी पाणी आटवलंय. ऐन मे महिन्यात हे पाणी आटवण्यात आलंय. त्यामुळे जे हृदय आहे सावंतवाडीचं असं म्हटलं जातं, मोती तलावाकडे पाहिलं जातं, तर त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी काही आपण निधीची तरतूद केली आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलं आणि तो कशा पद्धतीचा आहे तो सुद्धा आपण जाणून घेऊया. कारण तलावाचं सौंदर्यीकरण त्यात काय करणार आहेत तर ते कारंजा सुरू करणार आहेत. हा कारंजा गेल्या काही वर्षांपूर्वी सुरू होता आणि लेझर शो हा सुद्धा सुरू केला जाणार आहे. वॉटर स्पोर्ट काही काळासाठी इथं सुरू केलेले होते, मात्र काय झालं माहित नाही, तोही बंद पडल्याचं आपल्याला दिसून येत आहे. आणि आठवडा बाजाराच्या प्राथमिक सुविधांसाठी आमदार निधीतून 50 लाखांचा निधी हा दिला असून भाजी विक्रेते नागरिक यांची गैरसोय दूर होऊन नागरिकांना चांगली सुविधा मिळणार आहे असं सुद्धा ते म्हणतात. आणि त्याचबरोबर बांधकाम खाते असताना म्हणजे एकनाथ शिंदेंकडे तेव्हा त्यांनी काय केलेलं होतं तर त्यांनी सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग तालुक्यातील रस्त्यांच्या नूतनीकरण आणि दुरुस्तीसाठी सुमारे 40 कोटींपेक्षा जास्त निधी दिलाय. सावंतवाडीप्रमाणे दोडामार्गात 28 कोटी खर्चाच्या नव्या हॉस्पिटलच्या कामाला सुरुवात झाली आहे. पुढे ते असं म्हणताय की या सर्वांसाठी तुमची साथ आणि शुभेच्छा मला हव्यात. ते नेमकं काय म्हणतात, त्यांचं ते आवाहन काय आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊया. गेले काही महिने राजकीय स्थित्यंतर, नवनव्या मोठमोठ्या जबाबदाऱ्या आल्यानं गाठी भेटी घेता आल्या नाहीत. काही मंडळी त्याचं राजकारण करतात. त्याबाबत काही टिप्पणी न करता सावंतवाडी मतदारसंघ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कसा विकास होईल याचा मी विचार करतो आणि आपल्यासारख्या सुज्ञ नागरिकांच्या विचारसरणीवर माझा विश्वास आहे. कोण बरा, कोण वाईट आणि कोण आपला हे माझ्या सावंतवाडीकरांना दुसऱ्या कोणी येऊन सांगायची गरज नाही, हे त्यांचं अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे. माझ्या प्रयत्नांना आपल्या सर्वांची साथ निश्चितच मिळेल. वेळात वेळ काढून मी आठवड्यातून सोमवार हा वार आपल्यासाठी ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यावेळी आपले प्रश्न, समस्या यांचं आदान प्रदान करता येईल. काही प्रश्न, समस्या सोडवता येतील. सकारात्मक दृष्टीनं आपण प्रगतीच्या दृष्टीनं पाऊल टाकूया. सबका साथ सबका विकास हे पंतप्रधान नरेंद्र साहेब यांच्या वचनानुसार एक साथ चालूया असं सुद्धा ते म्हणतात. आणि असं आवाहन करताना ते असं म्हणतात की दीपक केसरकर यांनी यावेळी भाजपला चांगलाच टोला लगावलाय. म्हणजे एकंदरीत भाजपचा सुद्धा उल्लेख केलाय आणि दुसरीकडे जे विरोध करतात, आपण मगाशी ज्या स्थानिक नेत्यांचा उल्लेख केलाय त्यांच्यावर सुद्धा त्यांनी निशाणा साधलाय. यावर मॅडम आपण बोलणारच आहोत या त्यांच्या निवेदनाविषयी. मात्र आता थेट जाऊयात त्या कार्यक्रम ठिकाणी, तिथं काय नेमकं आता घडतंय आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कधी पोहोचतात याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आमच्याशी थेट जोडले जात आहेत आमचं सावंतवाडी करस्पॉन्डंट विनायक गावस. पाण्याची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी करण्यात आली आहे. पार्किंगचा फक्त खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पार्किंगची व्यवस्था कुठेही केलेली दिसत नाही आहे. 2 व्हीलर्सच्या पार्किंग फुल झालेल्या आहेत. आज मंगळवारचा आठवडा बाजार असल्यानं सुद्धा जरी बाजार बाजूला असला तरी मुख्य बाजारपेठेत हा कार्यक्रम होतोय. त्यामुळं या ठिकाणी अनेक 2 व्हीलर्स आहेत, अनेक जे नागरिक आहेत हे आपल्या दैनंदिन कामासाठी येत असतात. त्यांची कुठेतरी या निमित्तानं गैरसोय होते किंवा या कार्यक्रमाला सुद्धा जे नागरिक सावंतवाडीतले येत आहेत पार्किंगची व्यवस्था
व्यवस्था नसल्यानं त्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागतंय. अगदी काही क्षणातच एकनाथ शिंदे आहेत ते या ठिकाणी येणार आहेत. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्याच्यामुळे इथे आलेल्या जनतेकडनं त्यांना काय अपेक्षा आहेत, त्यांच्या काय प्रश्न आहेत हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे ते जाणून घेण्यासाठी इथे समोर काही नागरिक आहेत. तरी कुठनं आलाय तुम्ही आणि एकनाथ शिंदे आज येत आहेत, तुमचे काय प्रश्न आहेत, एकनाथ शिंदेनी ते पूर्ण केले पाहिजे असे वाटत आहेत? बोला कुठला आलाय तुम्ही? हा? काय कुठले प्रश्न आहेत तुम्हाला? कुठले प्रश्न नेहमीच्या तुमच्या जीवनात त्रास देतात? एकनाथ शिंदे सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री आहेत, सर्वसामान्यांना ते न्याय देतात. तुमचा प्रश्न कदाचित ते ऐकतील आणि पूर्ण करतील. तर कुठला तुमचा प्रश्न आहे, कुठली समस्या आहे तुमच्या घरामधली, तुमच्या मुलांच्या बाबतीतली? मुलांच्या बाबतीत आहे. शिक्षण असून पण का बेकार आहे, नोकरी वगैरे काहीच नाही ना. रोजगारासाठी पुढाकार घ्यावा एकनाथ शिंदे. हा असं. ताई, तुम्ही कुठनं आलाय आणि तुमच्या गावातले काय प्रश्न आहेत, तुमच्या वाडीतले काय प्रश्न आहेत जे शिंदे साहेबांनी सोडवावे असं तुम्हाला वाटतं? रस्त्याची उपस्थित मान्यवर संपूर्ण सिंधुदुर्गवासीय आपलं सोबत आहे सावंतवाडीत सावंतवाडीत आपल्या सर्वांसाठी एक अतिशय शिंदे साहेब येत असत. काय प्रश्न आहोत तुमच्या गावचे काय प्रश्न आहेत शिंदे साहेबांनी सोडू काय असं वाटतं? आमचे सामान्यांचे मुख्यमंत्री काही प्रश्न त्रास देतो. अभिमानाने भरून यावा अशी आनंदाची बातमी ते काय करतील माझी वसुंधरा अंतर्गत काय करू वया? माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सावंतवाडी नगर परिषद तुमच्या गावासाठी, सलग तिसऱ्या तुमच्यासाठी वर्षी काय करू वया? कोकण विभागात प्रथम आणि सर्वांना जोरदार टाळ्या द्यायच्या आहेत. आमचं काय सावंतवाडी नगर परिषद आणि सुंदर नगरीतील प्रत्येक रहिवाशाचं रहिवाशाला अभिमान वाटावा असं हे काम आहे. कोकण विभागात प्रथम सलग तिसऱ्या वर्षी राज्यात 16 क्रमांक प्राप्त झालेला आहे आणि ही आपल्यासाठी फार फार अभिमानाची गोष्ट आहे. सावंतवाडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी साळुंखे साहेब, त्याचबरोबर उपविभागीय अधिकारी, प्रशासक, नगर परिषद सन्माननीय प्रशांत पांडेकर सर आमचं घर आणि संपूर्ण टीम नगर परिषदेची यांचं माझी वसुंधरा अभियानामध्ये कोकणामध्ये प्रथम क्रमांक आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 16वा क्रमांक आलेला आहे. त्यांच्या परिसराला खूप तीव्र काहीतरी सांगतात नाही, काय विषय? अभिवादन करते. तुमच्या गावातली काय समस्या आहे? आणि तुम्हाला काय वाटतं? समस्या खूप आहे. समस्या लावून तुम्ही काय मतदारांपर्यंत पोहोचवणार? पण तुम्ही आज मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला आलाय म्हटल्यानंतर तुमचा लोकप्रतिनिधी कोण आहे? त्यांनी पोहोचवलं पाहिजे. त्यांनी पोहोचवल्यात का? तुमच्या समस्या तुमच्या गावच्या लोकप्रतिनिधींनी सोडवल्यात का? तुमच्या आमदारांनी आम्ही आता सोडवल्यात प्रथम का? त्याच्यात भाग घेतला. सुंदर निवडणुकीत उभी राहिली. म्हणूनच विचारतो आज शिंदे हा, साहेब त्याच्यानंतर आहेत आता सदस्य आहे. आता काय पुढचं आहे ना, लेखी लिहून दिल्यावर करतील ना. ना, आज शिंदे साहेब येतील तेव्हा त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहे? अपेक्षा खूप आहे, समोर आल्यावर सांगू शकतो. सांगाल का त्यांना आता येतील तेव्हा? हो. तर नक्कीच असे आपण बघितलं, अनेक समस्या बघितल्या, लोकांच्या अपेक्षा आहेत. भरपूर असे लोक आहेत आपल्यासोबत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत, संवाद साधणार आहोत. काय तुमच्या कुठल्या शहरातल्या समस्या आहेत? आमच्या सावंतवाडीच्या हो, एक जे आता मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केल्या पाहिजे. एक आधी मेन पाण्याची लक्ष झाले काय, दुसरी हे स्वच्छता, जिथे तिथे कचरा टाकून जे घाण करतायत ना ते स्वच्छता केली पाहिजे आणि प्रत्येकाने ते निभावलं पाहिजे. कारण तिथे कुंड्या ठेवल्या पाहिजे आधी प्रथम, कारण ओला कचरा सुद्धा करता येतात पण ते कामगार 2 मिनिटं थांबतात आणि परत जातात. मग तो कचरा माडीवरनं येईपर्यंत कचरा तिथेच, असं नको व्हायला काय. आणि बाकी काय नाही. आणि एक पाण्याचं मेन आहे, पाणी अजिबात अस्वच्छ पाणी. नक्कीच योजना पाण्याची मंजूर केली होईल, तुमचा हा, प्रश्न मार्गी पाण्याचं बाकी लागेल. काय. ताई, तुम्ही कुठून आलाय आणि तुमच्या काय समस्या आहेत? सावंतवाडीतनं आहे. कुठल्या समस्या आहेत, मोठ्या समस्या आहेत? पाणी वगैरे आपल्या आमदार आणि खासदारांनी करायच्या, मी आपणास पण अनेक अजून प्रश्न आहेत, अनेक अपेक्षा आहेत. तुमचं काय आहे? महिलांसाठी रोजगार. काही आता एवढ्या महिला शिकलेल्या आहेत, काय म्हण आहे म्हणतात तशी, काय भिकही मागता येत आहे आणि चोरी करता येत नाही, तशी तर आहे. शिकून काही फायदा नाहीये. महिलांसाठी रोजगार नसेल तर महिला काय करू शकतात घरी? मग त्यासाठी आम्ही पहिला मुख्यमंत्री महिलांना काहीतरी रोजगार, घरी बसून कामधंदा काही करू शकतील याचं पहिल्यांदा बघितलं पाहिजे. तुमच्या कुठला समस्या वाटतात? रोजगाराच्या असतील किंवा काम? महिला सगळ्या बसून त्यांच्यासाठी रोजगार काहीतरी हवाच.
आणि यासाठी आज मुख्यमंत्र्यांनी काहीतरी घोषणा करावी यासाठी रोजगार आढावा. रोजगार महिलांसाठी बायकांना घरी बसून नाही म्हटलं किमान 5,000 रुपये कमाई करतात. 2-3 हजार रुपये तरी महिलांना कमवले पाहिजे. कारण स्वावलंबी झालं पाहिजे. म्हणजे काय बँकेतनं लोन देतात 1,000 रुपये आणि बोर्ड देऊन उपयोग काय आहे त्याचा? मग त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काहीतरी केलं पाहिजे. महिला सक्षम झाली तर परिवार सक्षम होणार आहे. मुख्यमंत्री जनसामान्यांचे प्रश्न ऐकतात, तुमचे प्रश्न मार्गी लावतील ही आजच्या निमित्ताने अपेक्षा आहे. तर नक्की आपण पाहतोय काही वेळातच सुरुवात होणार आहे. अनेक अजून महिला बोलू इच्छित आहेत. काय सांगाल ताई, तुमच्या काय अपेक्षा आहे? एवढं सांगू शकते की आमच्या खेडेगाव असल्यामुळे ते काय मोठे व्यवसाय उभे राहू शकत नाही, पण ते प्रत्येकाच्या घरात उद्योग म्हणून जावा आणि त्या महिलांच्या हाताला काम मिळावं. सुंदर नगरीच्या वतीने भव्य नागरिक सत्कार सन्माननीय मुख्यमंत्री साहेब सावंतवाडी घरं नाही आहेत त्यांना घरं बांधली. ओके. शिंदे साहेब नक्कीच तुमचं सगळ्यांचं शिंदेसाहेब ऐकतील आणि तुमच्या सगळ्यांच्या मागण्या अपेक्षा पूर्ण करतील. नक्कीच आपण इथल्या लोकांशी जनतेशी संवाद साधतोय, त्यांचे प्रश्न समजून घेतोय. आमच्या मुख्यमंत्र्यांकडनं आमच्या असलेल्या अपेक्षा ही लोक, या महिला, आमचे इथले नागरिक मांडतात आणि त्यांनी त्या पूर्ण कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत. जनसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणून गेलं वर्षभर एकनाथ शिंदे काम करतात, त्यामुळे ह्या ज्या समस्या आहेत त्या एकनाथ शिंदे सोडवतील असा विश्वास या लोकांना आहे आणि त्याच्याचमुळे त्यांच्या समस्या, त्यांचे प्रश्न हे थेटपणे त्या महिला, हे इथले नागरिक मांडतात. आपल्यासोबत सावंतवाडीतले पण अनेक नागरिक आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत. काय सांगाल, तुम्ही सुद्धा सावंतवाडी, कोणती अपेक्षा आहे तुम्हाला एकनाथ शिंदेकडनं? एकनाथ शिंदे आज सावंतवाडीत आल्यानंतर एकनाथ शिंदेकडनं सावंतवाडीकरांना काय पाहिजे? एकनाथ शिंदे साहेबांकडून आम्हाला अशी अपेक्षा आहे की सावंतवाडीचं एक मोठी तलावाची एक सौंदर्य आहे ते विकसित व्हावं, तिकडे रस्ते रुंद व्हावे आणि हे जे गरीब लोक आहेत त्यांना रोजगार मिळावा. रोजगार कसा मिळणार? तर आता हे व्यापारी संकुल बांधावं, त्यांना जरा कमी रेट ठेवावं, रेट कमी ठेवावं आणि ते करता येतं, कमी करता येतं आणि ते आज करता येतं. त्यामुळे आमचं व्यापारी संकुल चांगली मार्केट व्हावं, सुविधा पार्किंग चांगलं व्हावं, वन वे व्हावं, तळ्याच्या बाजूने आत रस्ता करून एक चांगलं वन वे वगैरे करता येईल आणि वन वे केला ना तर रहदारी कसं करायचं हे मी सांगू शकतो. नगरपालिकेत काढले बघ पाहिजे माझ्या समोर असलेल्या महिला भगिनींना विनंती करतो की आपण स्टेजच्या डाव्या साईडला ज्या खुर्च्या सहकार्य आहे, त्यांनी चांगलं फंड दिले, 100 कोटी दिले आणि ते थोडे दिले, चांगलं होऊन जाईल. नक्कीच. अण्णा, ज्येष्ठ नागरिकांच्या काय अपेक्षा आहेत मुख्यमंत्र्यांकडनं? पहिल्यांदाच सावंतवाडीत येतात एकनाथ शिंदे. अपेक्षा काही नाही. 75च्या वरच्या लोकांना मोफत देऊन त्यांनी सगळ्यांच्या इच्छा पूर्ण केल्या आहेत. ज्येष्ठ समाधान आहेत त्यांच्या कार्यावर. नक्कीच, धन्यवाद. आपल्यासोबत शिंदे साहेबांच्या सहकार्यातनं सिंधुदुर्गामध्ये एक इंडस्ट्रियल झोन एक बऱ्यापैकी निर्माण व्हावा, ज्या माध्यमातून आमच्या इथल्या तरुण मुलांना रोजगार मिळेल. तुमची अपेक्षा? नक्कीच, धन्यवाद. काय तुमची अपेक्षा आहे? अनेक युवक आज बेरोजगार आहेत आमच्या शहरातले, तालुक्यातले, तर तुमची काय अपेक्षा आहे शिंदेकडनं? मुख्यमंत्री साहेबांकडून आमची अपेक्षा आहे तरुणांसाठी रोजगारासाठी काहीतरी योजना त्यांनी निर्माण करावी. लहान लहान मुलांसाठी बघितलं तर काही नोकऱ्या नाही आहे, नोकऱ्या उपलब्ध होत नाही. तर अशा ह्या परिस्थितीमध्ये त्यांनी या तरुण वर्गासाठी नोकऱ्या उपलब्ध करून द्याव्यात ही एक कळकळीची विनंती त्यांना. नक्कीच. तुम्ही कुठनं आलाय आणि काय सांगाल, काय तुमच्या अपेक्षा आहे? तुमच्या गावातले कोणते प्रश्न आहेत जे सुटले पाहिजे असं वाटतं, किंवा युवकांचे आहेत, महिलांचे आहेत, तुमच्या आहेत? कोणत्या अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडनं तुमच्या आहेत? आज जेव्हा ते भाषण करतील त्यावेळी नक्कीच तुमच्या एखाद्या मागणीची दखल घेऊन ते त्यावर काहीतरी तोडगा देतील. कुठनं आलाय तुम्ही? दोडामार्ग तालुका. तुम्ही काहीतरी सांगू इच्छिता? नमस्कार, मी शिरसिंगेसारख्या ग्रामीण भागातून आलेलो आहे आणि
गांधीजींनी म्हटल्याप्रमाणे खेड्याकडे चला, त्याप्रमाणे खेड्यांचा विकास झाल्याशिवाय, गावांचा विकास झाल्याशिवाय इतर विकास माझ्या मते होणार नाही. त्याच्यामुळे गावागावात छोटे मोठे उद्योगधंदे सुरू झाले, गावातल्या तरुणांना काम मिळालं पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे आजची तरुण पिढी जी व्यसनांच्या आहारी जात आहे त्यावर काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत. अक्षरशः तरुण पिढी बर्बाद होते आपल्या देशाची, तर त्याच्यावर सुद्धा काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं असं मला वाटतं. नक्कीच. आता काय अपेक्षा आहेत? सगळ्या अपेक्षा पूर्ण झाल्या आहेत. सांगितलं तेच चालू आहे. थँक्यू. तुम्ही काहीतरी बोलू इच्छित आहे? काय तुमची समस्या, काय मागणी आहे? कोकणमध्ये काजू, आंबा हे बहुसंख्य मोठ्या संख्येने पीक घेतलं जातं, परंतु ह्या दोन्ही पिकांना काजू आणि आंबा याला हमीभाव मिळत नाही. त्यामुळे आमचा आंबा आणि काजू हे दलालांच्या विळख्यामध्ये सापडतं आणि कोकणचा शेतकरी देशावरच्या शेतकऱ्यांसारखा काही वर्षांनी आत्महत्या करणार. तरी याच्यातून सुटका करण्यासाठी काजू आणि आंबा ह्या दोन्ही पिकांना हमीभाव मिळावा किंवा कोकणच्या ह्या भागामध्ये एखादा मोठा कारखाना, ज्यूस फॅक्टरी काढावी, म्हणजे या ठिकाणी तो आंबा काय रोजगार मिळेल. हा, या ठिकाणच्या लोकांना रोजगार मिळेल आणि आमच्या लोकांना हमीभाव मिळाला तर आमचा ह्या कोकणातला शेतकरी काजू आणि आंब्यावाला सुखी होईल. तो देशावरच्यासारखा तो आत्महत्या करणार नाही, तर त्या आत्महत्येतून आम्हाला वाचवावं अशी मी विनंती करतो आणि हे माझं निवेदन पोहोचवा. सर, तुमच्या गावचं नमस्कार, मी दीपक राऊत. पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांचं आणि उपमुख्यमंत्री पहिल्यांदा मी सावंतवाडीत स्वागत करतो, कारण पहिल्यांदाच मुख्यमंत्री आपल्या सावंतवाडीत येत आहेत आणि चांगली गोष्ट आहे. आणि आपल्या ज्या भाजी मंडईचा जे सोहळा करणार आहे त्यामुळे लोकांना चांगलं मार्केट मिळेल, लोकांना व्यापाऱ्यांना जागा मिळेल आणि कस्टमरना आपल्या सुविधा मिळतील. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी छोटे मोठे रोजगार ते आणून आपल्या जिल्ह्यातील लोकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा हीच आमची अपेक्षा आहे. आणि त्याने आपल्या जिल्ह्यावर जास्तीत जास्त लक्ष देऊन जिल्ह्याची प्रगतीसाठी आपलं हे करावं. नक्कीच. सर, तुम्ही पण काहीतरी सांगू इच्छित आहे? सगळ्यांचं जे आरोग्य आहे, ज्येष्ठ नागरिक असतील, मध्यमवर्गीय असतील आणि सध्या आरोग्याच्या बाबतीत खूप काही गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळे योग प्राणायाम हा त्याच्यावरती खूप पर्याय आहे आणि तो पर्याय होण्यासाठी योगाबाबत आता जे क्रीडा संकुलन वगैरे इथे उभारत आहेत त्यामध्ये योगाचं एक चांगलं दालन वगैरे करून संपूर्ण सावंतवाडी आणि सावंतवाडीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये ग्रामपंचायती पातळीवरती योग शाळा किंवा योगाचं क्लास चालतील या दृष्टीने जास्तीत जास्त प्रयत्न करून लोकांचं आरोग्य हे चांगलं राहील या योगाच्या माध्यमातून त्या दृष्टीने प्रयत्न करावेत अशी आमची इच्छा आहे. आणि सावंतवाडीत योग सध्या चालू आहेत पण त्याला प्राधान्य मिळालं तर चांगली गोष्ट. कुठल्याही प्रकारचे कारखाने नाही. आता इन्सुलिन स्पिनिंग मिल ती 120 एकर जमीन नाममात्र किमती 3,000 रुपये 3 रुपये गुंठा अशी घेतली होती. आज ती 120 एकर जमीन मोकळी आहे. कुडाळची वायमन गार्डन ह्या कंपन्या बंद झाल्या, इथली उत्तम स्टील बंद झाली. सिंधुदुर्गात कुठल्याही प्रकारचे उद्योग चालू नाहीत. बरोबर. फक्त जमिनी संपादन केल्या जातात आणि त्या पण नाममात्र किमतीवर आणि पुढे त्याचं काही होत नाही. आता सिंधुदुर्गातल्या MIDCच्या ज्या जागा आहेत त्या MIDC जागा रिकाम्या आहेत. तिथे कुठले जे स्वतः प्रयत्न करतात त्यांचे कारखाने सुरू आहेत पण बाकीचे जर प्लॉट बघितले तर प्लॉट रिकामी दिसतात, MIDC रिकामी दिसतात. मग सिंधुदुर्गात उद्योग येणार ते कसले येणार? बरोबर. मग मुख्यमंत्र्यांनी या बाबतीत ते एक समिती स्थापन करावी, इथला अभ्यास करावा, कुठले उद्योग इथे रुजतील ते आणि तसं त्या प्रमाणात त्यांनी इथे उद्योगधंदे आणावेत अशी एक इच्छा. म्हणजे सगळ्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. कारण सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा म्हणून आता इतके वर्ष झाली प्रत्यक्षात पर्यटन दिसत नाही. बाजूचा जो गोवा आहे तिथे पर्यटनाला विकास आहे पण सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून इतके वर्ष आहे पण प्रत्यक्षात पर्यटन दिसत नाही. 25 वर्ष झाली इथे पर्यटन जिल्हा. हां, इथली ऐतिहासिक पार्श्वभूमी किंवा इथले सांस्कृतिक कार्यक्रम इथे सगळं चांगलं असून सुद्धा इथले समुद्रकिनारे आहे तरी पण इथे पर्यटनाला वाव मिळाला नाही. बरोबर. थँक्यू.
सावंतवाडी पुरतं जर सांगायचं झालं हां तर सावंतवाडीचं महत्त्वाचं म्हणजे जे सावंतवाडीचं जे रेल्वे स्टेशन आहे गेली 5-6 वर्ष त्याचं म्हणजे जंक्शन काय ठेवणार म्हणून ते घोषित केलं होतं, पण अजूनपर्यंत तिथे काही सुविधा झालेल्या नाही. जे आहे तसं प्रलंबित राहिलेलं आहे. सावंतवाडीतल्या इतर भागातले जे इंटरनल रस्ते आहेत, भटवाडी घ्या किंवा कुणकेरे घ्या किंवा आजूबाजूच्या गावातले जे रस्ते आहेत ते पूर्ण खड्डेमय झाले आहे. साधी स्कूटर तो जाऊ शकत नाही. बरेचसे ॲक्सिडेंट पण झाले आहेत, पण अजूनपर्यंत तिची डागडुजी झालेली नाही. सावंतवाडीच्या हॉस्पिटलची परिस्थिती जर तुम्ही बघितलीत आतासुद्धा तर सर्वसाधारण सर्दी तापावर पेशंट तिथे फक्त जातात, एखादा इंजेक्शन देऊन बरा केला जातो. पण त्याच्या पुढे जर मेजर एखादं जर हे असेल तर त्याला पंची किंवा बांबोळी हे रस्ते दाखवले जातात. सर्वसामान्य माणसाला तिथे कोणताही काही जर एखादा आजारी पेशंट असेल तर तो बिचारा ते घरी आणण्याशिवाय पर्याय नाही. नक्कीच आज आपला दवाखाना म्हणून बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने 2 दवाखाने शहरात सुरू होत आहेत. सध्या जे काही गोष्टी आहेत त्या पूर्ण होतील. मल्टी स्पेशालिटी जे सावंतवाडीचं स्वप्न आहे तेही पूर्ण होईल असं आश्वासन दिलं आहे. नक्कीच तुमची जी मागणी आहे ती योग्य आहे. मुख्यमंत्री साहेब त्याबद्दलही चांगली बातमी तुम्हाला देतील आणि तुम्ही जी सगळ्या सावंतवाडीकरांची आरोग्याची जी खरोखर अवस्था आहे आम्ही गोव्यावर अवलंबून आहोत ती मांडलीत. ती नक्की अपेक्षा आहे ती आमची जी होईल आम्हाला हीच आपण आनंद होईल. प्रार्थना आमचं राहिलंय जे 40 वर्षातील चांगल्या पद्धतीनं होऊन देत पुढचं भविष्य आणि लोकांना जीव म्हणजे आरोग्य हे सर्व पहिला मेन आहे. हे आरोग्यच सर्वांना चांगलं मिळणं त्याच्यातच सगळं पुढचं पहिलं सुरुवात आरोग्यापासून होते आणि हे आरोग्यच सध्या डळमळीत आहे. त्यामुळे आता कुडाळला बरेचसे पेशंट हार्ट पेशंट होते कुडाळला न्यावे लागतात. सावंतवाडीला जी सोयी नाही, ज्याचे पैसे आहेत, ज्याच्याकडे लाखो रुपये आहेत तो फक्त इथे उपाय करू शकतो, पण सर्वसामान्यांना इथे जीवन नाही. त्यामुळे सर्वसामान्य ही जर मुळात इथून सुरुवात होऊन दे. ही आमची तुमची समस्या ही आहे. सगळ्या सावंतवाडीकरांची समस्या आहे की लवकरच पूर्ण होईल इच्छा. आपल्यासोबत आणखीनही काही युवक आहेत. आता कुठनं आलाय तुम्ही आणि ऑफिशियल सॉरी दादा तुम्ही कुठल्या गावातनं आलाय? सावंतवाडी proper ना. काय आता मुख्यमंत्री साहेब येतात स्वतः, काय तुमच्या अपेक्षा आहेत? मुख्यमंत्र्यांकडनं कोणत्या गोष्टी होणं गरजेचं आहे आणि तुम्हाला मिळणं गरजेचं आहे? मेन म्हणजे आरोग्याच्या सुविधा सावंतवाडीत आज नाही आहे. जर एक मोठं काही क्रिटिकल ॲक्सिडेंट वगैरे झालं तर बांबोळीसारख्या ठिकाणी जावं लागतं. ते लोकल सावंतवाडीमध्ये मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व्हावं ही अत्यंत महत्त्वाची गरज आहे. नक्कीच ते करतील. कालच्या केसरकरांच्या आवाहनामध्ये मल्टी स्पेशालिटीचा विषय घेतला आहे. तुमची इच्छा पूर्ण हो हीच सदिच्छा. तुम्ही काय सांगाल? आज नागरी सत्कार शहरवासियांच्या वतीने होतोय. नागरी सत्कारानंतर शिंदे साहेबांनी नागरिकांना काय द्यावं, आमच्या सावंतवाडीकरांना काय द्यावं यांनी सांगितलं तेच. तुम्ही काहीतरी सांगू इच्छित आहे? सिंधुदुर्गवासियांचा मुख्य प्रश्न आहे म्हणजे बेरोजगारी. रोजगारी तर होते त्या दृष्टीनं मुख्यमंत्री साहेबांनी लक्ष दिलं पाहिजे. कारण आपल्या सिंधुदुर्गातले 90% लोक हे गोव्यावर अवलंबून आहेत आणि आपल्याला इकडे काय आपल्याला कुठल्याही सुविधा किंवा मिळत नाहीत, नोकरी मिळत नाही. तर बेरोजगारी हा एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. रोजगार मिळावा ही आपल्यासोबत अजूनही काही नागरिक आहेत. संपूर्ण काय म्हणतात? आपला सावंतवाडी तालुका असेल किंवा सिंधुदुर्ग जिल्हा किंवा कोकण पूर्णपणे निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे आणि त्यामुळे इथल्या प्रत्येक कोकणी माणसाने या निसर्गाला जपण्याचं काम केलेलं आहे, पर्यावरणाचं रक्षण करण्याचं काम केलेलं आहे. तर माझी या माध्यमातून अशी विनंती आहे की कुठलेही पर्यावरणावर म्हणजे परिणाम करणारे हानिकारक असे प्रकल्प नको. कारण इथला निसर्ग हा जगात कुठेही नाही आहे. इतका सुंदर निसर्ग आहे, कोकणी माणसाने तो जपलेला आहे, आपणही तो जपण्याचं काम केलं पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मगाशीच एका गृहस्थांनी सांगितलं की आरोग्याच्या सुविधा अत्यंत कमी दर्जाच्या आहेत आपल्याकडे. मूळशूट आपल्याला बांबोईला किंवा गोव्याला जावं लागतं, त्याच्यात कितीतरी लोकांचे रस्त्यातच प्राण जातात. तर त्यासाठी संपूर्ण सिंधुदुर्गामध्ये आणि प्रत्येक तालुक्यामध्ये एक चांगलं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल झालंच पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. आपल्यासोबत एक लहान मुलगा आहे. मित्र तुझं नाव काय पहिली मला सांग? जॉर्डन. कुठनं आलाय तू? मोरडोंगरी म्हणजे सावंतवाडीचाच आहे. हा शिंदे साहेबांना बघायला आलाय. कसं काय म्हणजे तू एकटाच मला संपूर्ण गर्दीत कितवीत शिकतोय तू? 7th मध्ये आहेस. आज काय इथे यावंसं वाटलं शिंदे साहेबांना बघायला?
शिंदे साहेबांना खास भेटायला आलाय तू? बघायला आलोय का मला पण मोठा पॉलिटिशियन बनायचं. अरे वा, म्हणजे शिंदे साहेबांसारखं व्हायचं आहे. थँक्यू, तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. अनेक महिला पण आपल्यासोबत आहेत. आज शिंदे साहेब येतात सावंतवाडीत, तुम्हाला काय पाहिजे शिंदे साहेबांकडनं? त्यांचा आज आम्ही सत्कार करणार आहोत, नागरी सत्कार. तुम्हाला शिंदे साहेबांनी काय द्यावं? नकोय? तुमचं काय ताई? इथे इंटरव्ह्यू असतो. काय तुमच्या गरजा आहेत? कोणत्या प्रश्न आहेत तुमचे जे शिंदे साहेब सोडवतील असं वाटतं? आम्हाला काही कळत आहे हो. अनेक ज्येष्ठ नागरिक पण आहेत. तुम्ही कुठला आलाय? आणि मी सावंत नाही, आम्ही पाचपोले होतो. अरकोलीतनं आलाय, म्हणजे खूप लांबनं आला. आज शिंदे साहेब येत आहेत. शिंदे साहेब तुम्हाला आज भेटणार आहेत, समोरच तुमच्या भाषण करणार आहेत. तर शिंदे साहेबांना काय सांगाल? तुमची कोणती अपेक्षा आहे? तुमची काय मागणी आहे जी शिंदे साहेबांनी पूर्ण केली पाहिजे? कोणती अपेक्षा आहे तुमची? नाही. तर अनेक नागरिक जे आहेत ते या ठिकाणी गावागावात यायला सुरू झाले. आता काय सांगाल? सावंतवाडीकरांच्या अनेक अपेक्षा आहेत. तुम्ही कुठल्या गावातनं आलाय की शहरातलेच आहात? शहरातच आहे. शिंदे साहेब आज येत आहेत, तर एक सावंतवाडीकर म्हणून आम्ही नागरी सत्कार आज त्यांचा करतो. तर या नागरी सत्कारानंतर शिंदे साहेबांनी सावंतवाडीकरांना काय द्यावं? काय अपेक्षा आहे तुमची? सावंतवाडीमध्ये जे कॉटेज हॉस्पिटल आहे, कुटीर रुग्णालय, त्यात वैद्यकीय सुविधा ज्या आहेत त्या मानाने अपुऱ्या आहेत. आणि आमची अनेक वर्षांची मागणी आहे की तिथं जास्तीत जास्त तज्ज्ञ डॉक्टर असावेत. वैद्यकीय सुविधा ज्या आहेत त्या गोरगरीब जनतेला अगदी पुरेशा प्रमाणात मिळाव्यात, कमी खर्चात मिळाव्यात. ही माझी एकच प्रामुख्याने मागणी या ठिकाणी राहील. हॉस्पिटल जे आहे ते सुसज्ज व्हावं, अद्ययावत व्हावं, सगळ्या प्रकारच्या मशिनरी त्या ठिकाणी असाव्या. धन्यवाद. ओके, अजून एक लहान मुलगा आपल्याला दिसतोय. तुझं नाव काय बाळा? मोठ्याने सांग, ऐकायला नाही येणार ते. कुठनं आलाय तू? सावंतवाडी. कितवी शिकतोय? तिसरीच आहे. आज शिंदे साहेबांना बघायला आलाय, भेटणार का त्यांना? खास मुख्यमंत्र्यांना बघायला आलायस? कोणासोबत आलायस? पप्पांसोबत. कुठे आहेत? तिथे कुठे? पाठीमागे आहेत का? ओके ओके. शिंदे साहेबांना भेटायला आवडेल का? ओके, थँक्यू. आपण पाहतो अनेक जी लहान मुलं आहेत ती सुद्धा एकनाथ शिंदे यांना पाहण्यासाठी आलेली आहेत. अनेक लोक आपल्याला अगदी पुढेपर्यंत पाहायला मिळतात. अगदी काही क्षणामध्ये जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते विधानसभा अध्यक्षांच्या सावंतवाडी शहरात, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी शहरात येणार आहेत. काही क्षणांचा अवधी शिल्लक आहे. याच ठिकाणी अगदी 100 कोटीहून अधिकचा निधी एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून सावंतवाडी शहराच्या विकासासाठी दिलेला आहे. संत गाडगेबाबा मंडई असेल, त्याचबरोबर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना असेल, सचिन तेंडुलकर यांचे शंकर सर यांच्या नावानं सुरू करण्यात पॅव्हेलियन असेल, दोडामार्ग रुग्णालय असेल, अनेक विकास कामांची भूमिपूजन शुभारंभ आज एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सावंतवाडीत होणार असताना या ठिकाणी आलेले जे शिवसैनिक आहेत, त्याचबरोबर इथले सर्वसामान्य नागरिक आहेत, त्यांच्याशी जेव्हा आम्ही संवाद साधला तर त्यांच्याकडनं सुद्धा शिंदे साहेबांकडनं त्यांची एकच अपेक्षा आहे, आमच्या इथल्या लोकांचा रोजगाराचा प्रश्न त्यांनी सोडवावा, आमच्या आरोग्याचा प्रश्न त्यांनी सोडवावा, अशी इच्छा, अशी अपेक्षा एकनाथ शिंदेकडनं आमच्या इथल्या महिला, ज्येष्ठ नागरिक, अगदी सगळे तरुण व्यक्त करताना दिसत आहेत. नक्कीच सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री आणि रिअल लाईफ मधले नायक म्हणून एकनाथ शिंदेंना ओळखलं जातं. एकनाथ शिंदे सावंतवाडीकरांच्या या भावना लक्षात घेऊन या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमातल्या भाषणामधनं सावंतवाडीकरांना जे अपेक्षित आहे ते अपेक्षित गिफ्ट एकनाथ शिंदे सावंतवाडीकरांना देतील, हीच इच्छा सगळ्या सावंतवाडीकरांच्या वतीनं व्यक्त केली जाते. विनायक गावस, कोकण 7 लाईव्ह, सावंतवाडी. तर सभास्थळावरून अनेक नागरिकांच्या प्रतिक्रिया हे आमचे करस्पॉन्डंट विनायक गावस यांनी घेतल्या होत्या. त्यांनी मल्टी स्पेशालिटी रोजगार आणि मोती तलावाचं सौंदर्यीकरण याविषयीची मागणी केली आहेत. आपल्या अपेक्षा त्यांनी मुख्यमंत्र्यांकडून काय आहेत ह्या व्यक्त केलेल्या आहेत. मात्र आताच्या घडीची मोठी अपडेट समोर येते ती म्हणजे अद्यापही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पोहोचलेले नाही आहेत. 10:15 वाजता त्यांचा कार्यक्रम हा सावंतवाडीत होणार होता आणि त्यानंतर बरोबर 12 वाजता शासन आपल्या दारीसाठी ते कुडाळात निघाले असणार होते आणि तेव्हा त्यांचा कार्यक्रम सुरू होणार होता. मात्र अद्यापही एकनाथ शिंदे हे सावंतवाडीत पोहोचलेले नाही आहेत. मात्र अगदी 10 मिनिटात शिंदे सावंतवाडीत पोहोचतायत अशी माहिती मिळते. मात्र आता केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे हे सावंतवाडीत मात्र दाखल झालेले आहेत. मगापासून भाजपचे पदाधिकारी इथं दिसत नव्हते, नेते मंडळी दिसत नव्हते. मात्र आता अगदी काही वेळातच नारायण राणे आणि हे सगळे बडे दिग्गज नेते, भाजपचे नेते मंडळी हे पोहोचलेले आहेत. अगदी काही वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आल्यानंतर, दाखल झाल्यानंतर सावंतवाडीत हा कार्यक्रम सुरू होणार आहेत. आता सभास्थळी नेमकं काय घडतंय हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. सावंतवाडीकरांच्या वतीनं त्यांचा नागरी सत्कार केला जाणार आहे. भव्य सभामंडप उभारण्यात आलेला आहे. नागरिकांची काही प्रमाणात गर्दी होतीये. मात्र ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आगमनासाठी झुंबड उडायला हवी होती त्या पद्धतीची गर्दी मात्र आता तरी आपल्याला दिसून येत नाही आहे. थोड्याच वेळात ही सगळी चित्र आपल्याला स्पष्ट होणार आहेत. मॅडम, मी तुमच्याकडे येते. ज्या पद्धतीने नागरिकांनी अपेक्षा व्यक्त केल्यात, म्हणजे मल्टी स्पेशालिटी असेल आरोग्याच्या दृष्टीनं, कारण काही झालं तरी आपल्याला गोव्यात जावं लागतं, बांबोळी आपल्या समोर पर्याय असतो, नाहीतर अगदी रुग्ण दगावलेत अशी सुद्धा परिस्थिती आपल्या जिल्ह्यात पाहायला मिळते. त्यामुळे मल्टी स्पेशालिटी होणं ही आताच्या काळाची गरज झालेली आहे संपूर्ण सिंधुदुर्गवासियांसाठी. आरोग्य बळकटीकरण या निमित्तानं होणार आहे. दुसराच मुद्दा महत्त्वाचा तो म्हणजे रोजगारासाठी. आता सुद्धा आपल्या युवकांना रोजगार म्हटला की मुंबई, पुणे किंवा गोव्यात जावंच लागतं. अनेक तरुण आहेत जे रोज उठून सिंधुदुर्गातनं गोव्यात प्रवास करतात. अपघाताच्या सुद्धा घटना घडतात. म्हणजे आपला मुलगा कधी घरी येईल याच्या प्रतीक्षेत नागरिक असतात. त्यांचे आई वडील डोळे लावून असतात. त्यामुळे रोजगार हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. त्या सुद्धा अपेक्षा लोकांनी व्यक्त केलेल्या आहेत. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आता जो चर्चेत आहे तो म्हणजे मोती तलाव आणि त्याचं सौंदर्यीकरण. म्हणजे जसं आहे तसं ठेवा, त्याच्या सौंदर्याला बाधा न पोहोचता त्याचं अत्याधुनिकीकरण करा, अशी सुद्धा अपेक्षा या लोकांनी व्यक्त केलेली आहेत. याविषयी काय सांगाल? सगळ्यात पहिल्यांदा जुईली आत्ता जे काही आपण बघितलं, आत्ता नागरी सत्काराच्या ठिकाणी जी काही नागरिक तिथे गोळा झालेले आहेत त्यांची ज्या काही त्यांच्या अपेक्षा आहेत त्या आपण ऐकलेल्या आहेत. आणि त्या अपेक्षांचं जर एकूण जिस्ट जर काढलं तर आपण बघितलं की सगळ्यांच्या अपेक्षा ह्या 2-3 गोष्टीकडेच जास्ती म्हणजे त्या सेंट्रलाइज झालेल्या होत्या. आणि त्या आहे आरोग्य म्हणा, मोती तलाव म्हणा, इथली मंडई म्हणा आणि इथल्या नागरी सुविधा म्हणा. याच्यासाठीच लोकांची आग्रहाची मागणी आहे. एक लहान मुलगा होता, तो गमतीने म्हणालेला आहे, परंतु त्याच्या बोलण्यातली जी चमक बघितली की बाबा तू काय येणार आहेस म्हणून त्याला विचारलं, त्याने सांगितलं की मला पुढे जाऊन राजकारणच करायचंय, त्यामुळे मला जायचंय, म्हणून मी मुख्यमंत्री कसे आहेत हे बघायला आज मी इथे आलेलो आहे. खरंच ही सुद्धा एक चांगली गोष्ट आहे की एवढ्या लहान वयापासून राजकारणाकडे जाण्याचा जर ओढा असेल तर तो सावंतवाडीतूनच असू शकतो असं मला वाटते. आणि अशा पद्धतीचं तिकडे नागरिकांच्या वेगवेगळे म्हणजे त्यांची मतमतांतर आहेत तिथे. परंतु आता जसं तू म्हणालीस की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हा मुद्दा गेली कित्येक वर्ष आपण चर्चेला जातोय आणि तो ऐकतोय, त्याच्या संदर्भातली चर्चा ऐकतोय. सगळ्यात महत्त्वाचं होतं म्हणजे त्या संदर्भातली जागा कुठली घ्यावी याच्यावरून सावंतवाडीतच अनेक मतमतांतर होती. मग ते राजघराण्यातल्या लोकांची जागा घ्यावी का, आपण इथे कॉटेज हॉस्पिटलच्या बाजूची जागा घ्यावी का, किंवा काय का, म्हणजे कुठे जागा करावी किंवा ते मल्टी स्पेशालिटी कुठे सुरू करावं इथपासून. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची घोषणा करून भरपूर दिवस झाले, भरपूर महिने झाले, वर्ष झाली, परंतु प्रत्यक्षात येण्यासाठी ज्या काही अडचणी आहेत, सगळ्यात महत्त्वाचं जागेपासूनचे जे काही आहेत त्या कुठेही विचारात न घेता घोषणा केल्या गेल्या आणि कित्येक वर्ष त्या घोषणेवरती कुठल्याही प्रकारचं ठोस असं त्याच्यावरती कार्यकरण केलं जात नाहीये. दरम्यानच्या कालावधीमध्ये वेत्ते गावामधून तिथल्या ग्रामस्थांनी असं सांगितलेलं की नाममात्र 1 रुपया दराने आम्ही तुम्हाला जागा देतो, तुम्ही आमच्या वेत्ते गावामध्ये मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल करा. वास्तविक तसं बघितलं तर वेत्ते गाव आता हायवेशी म्हणजे जो महामार्ग आहे त्याच्याशी जोडलं गेलेलं आहे आणि सावंतवाडीपासून सुद्धा ते खूप लांब आहे अशातली देखील गोष्ट नाहीये. आणि जर जागा देत असतील तर निश्चितच एका गावाला जर ऊर्जितावस्था आणायची असेल तर एखादा असा प्रकल्प जर आणला तर निश्चितच त्या गावाचाही विकास होईल, लोकांचेही काम होईल
आणि एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा जो भिजत घोंगडं कित्येक वर्ष राहिलेलं आहे ते मार्गी लागेल. परंतु तसं न होता केवळ सावंतवाडी हा अट्टाहास धरून जे काही चाललेलं आहे ते कशासाठी चाललेलं आहे ही कारणं गुलदस्त्यात आहेत. परंतु एक जर बघितलं जुईली, सावंतवाडीचा आवाका, सावंतवाडीच्या हद्दी, सावंतवाडीची भौगोलिक परिस्थिती आणि सावंतवाडीच्या पूर्ण म्हणजे चारी बाजूने असलेलं त्याचं आवाका म्हणजे त्याचे लिमिटेशन्स ह्या जर बघितल्या तर एवढी मोठी जागा, एवढं मोठं हॉस्पिटल आणि तिथे बाकीचं सगळं त्याचं पुढचं हे कितपत आपण बसवू शकतो किंवा काय, आणि त्याच्यासाठी सावंतवाडीचा अट्टाहास आपण धरणं आणि तिथे हॉस्पिटल करण्यासाठी ते हा विषय आणखीन किती वर्ष पुढे पुढे नेणं याला कुठेतरी आता बांध घालायला पाहिजे. आणि ही जी काही कल्पना आहे ती प्रत्यक्षात उतरण्यासाठी, आपण आता कल्पनाच म्हणूया, ही कल्पना आहे ती प्रत्यक्षात उतरण्यासाठी प्रत्यक्षात योग्य आणि ठोस असं कामकाज होण्याची गरज आहे. तरच या जनतेचं कुठेतरी समाधान होईल आणि जनतेला कुठेतरी न्याय मिळेल त्यांच्या गोष्टींना. कारण उठसूट आपण जे गोव्यावरती किंवा मुंबईवरती किंवा कोल्हापूरवरती अजूनही आरोग्य सुविधांसाठी म्हणजे वरच्या दर्जाच्या सुविधा ज्या आरोग्याच्या असतात त्याच्यासाठी या जिल्ह्यांवरती किंवा राज्यावरती अवलंबून आहोत, तर ते कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि जर आपल्या नागरिकांचं आरोग्य आपल्याला अबाधित ठेवायचं असेल तर या गोष्टीचं सोक्षमोक्ष लावणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरा मुद्दा तू म्हणालीस की मोती तलावाचं सौंदर्यीकरण. मोती तलाव हे खरंच सावंतवाडीचं हार्ट आहे, हृदय आहे. आणि या हृदयाची नाजूकता जी आहे ती कितपत जपली जाते हे आजही कोणीही सामान्य माणूस मोती तलावाला जेव्हा फेरफटका मारला जातो किंवा मारतो त्यावेळेस समजून येते. सौंदर्य कशात असते, सौंदर्य कशा पद्धतीने खुलवायला पाहिजे आणि सौंदर्य कशा पद्धतीने अबाधित ठेवायला पाहिजे याचा विचार करूनच जर मोती तलावाचं सौंदर्यीकरण केलं तर अजून जसं आज आपण जुन्या जमान्यातले मोती तलावाचे फोटो बघतो, ब्लॅक अँड व्हाईट फोटो बघतो, ते फोटो बघून एवढं प्रसन्न वाटते आणि एवढं सुंदर वाटते की अरे वाह क्या बात है. म्हणजे आपण असं म्हणजे आपण इमॅजिन जर केलं की एका सुंदर संध्याकाळी त्या तलावाच्या काठावरच्या त्या पायऱ्यांवरती बसलोय, सूर्याची कोवळी किरणं म्हणजे उतरत्या सूर्याची किरणं आपल्या अंगावरती पडलेली आहेत आणि समोर अथांग असा तो म्हणजे समोर असा मोती तलावाचं निळशार पाणी दिसतंय आणि आपण शांत चित्ताने बघत बसलोय. ही कल्पना इतकी सुखावं वाटते. परंतु आज जर तू मोती तलावाच्या काठावरती गेलीस आणि तिथे बसलीस तर या कल्पनेतला कुठला तरी एखादा विषय किंवा कुठलं तरी एखादं अंग तिथे दिसते का, हा खरंच चर्चेचा विषय आहे किंवा याचा विचार केला गेला पाहिजे. आणि त्या दृष्टीने या मोती तलावाचं सौंदर्यीकरण करायला पाहिजे. मग याच्यासाठी मोती तलाव हा फक्त काय सावंतवाडीकरांचाच आहे का विषय? अजिबात नाही. मोती तलाव बघण्यासाठी, मोती तलावाच्या काठी फिरण्यासाठी, मोती तलाव ही एक फॅन्टसी आहे बाहेरच्या लोकांसाठी की सावंतवाडी म्हटलं की अरे ते मोती तलाव ना असं म्हटलं जाते. मग तो मोती तलाव, जे मोती तलावाची ही आपली सावंतवाडीची एक आयडेंटिटी आहे, तो अबाधित राखण्यासाठी त्याचं सौंदर्य आणखीन खुलवण्यासाठी काय करायला पाहिजे हे निश्चितच बघायला पाहिजे. मग तो सावंतवाडीकर आहे की तो बाहेरचा आहे हा प्रश्न आला इथं. परंतु एक वस्तू आपल्याला फार सुंदररित्या जपून ठेवायची आहे. जसं आपण अँटिक पीस आपल्या घरामध्ये असतात, लाखो करोडो रुपयांची त्याची किंमत असते, तसंच हे जो मोती तलाव आहे याची किंमत आपण करू शकत नाही. किंबहुना त्याचं जे काही सौंदर्य आहे ते कुठल्या दृष्टीने वाढेल याच्याकडे प्रयत्न केला गेला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा मार्केट हे देखील गेल्या काही वर्षापासून चर्चेला जाणारा विषय आहे. मार्केट कसं असावं, मग ते AC असावं की काय असावं याच्यापासून चर्चा केली गेलेली आहे. परंतु मार्केटवरती सुद्धा अद्याप तेवढंसं कामकाज झालेलं नाही. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येतील, या सगळ्या कामांची भूमिपूजन होतील, शुभारंभ होतील किंवा त्याचं पाया रचला जाईल किंवा सुरुवात केली जाईल. ते त्याच पद्धतीने तेवढ्याच फास्ट पद्धतीने पूर्णत्वात सुद्धा जाऊन एक उद्या खूप छान असं इथला एक सावंतवाडीचं जे शहराचं ठिकाण आहे ते आणखीन खुलून दिसेल अशा पद्धतीने होईल. अशा पद्धतीने पुढचं कार्यकरण करायला पाहिजे अशी सगळ्या इथल्या नागरिकांची अपेक्षा आणि ती त्यांनी बोलून दाखवलेली आहे. बरोबर. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मल्टी स्पेशालिटी बाबत आता कुठली नवीन घोषणा करणार आहेत का, की याचं भूमिपूजन आजच केलं जाणार आहे का, पुन्हा एकदा भूमिपूजन मी म्हणेन, तर त्यानंतर या कामाला लवकरच सुरुवात होईल का, या सगळ्याकडे आपलं लक्ष असेलच. पण आज आपण पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 10:15 वाजता सावंतवाडीत येणार होते. तिथे त्यांचा नागरी सत्कार होणार होता आणि अगदी 12 वाजता ते कुडाळ शासन आपल्या दारीसाठी जाणार होते. आता सावंतवाडीची परिस्थिती आपण पाहिली
मात्र कुडाळात यापेक्षा वेगळी परिस्थिती आहे. तिथं सकाळपासूनच तुफान गर्दी व्हायला सुरुवात झाली होती. आपण बघितलं की एसटीसाठी व्यवस्था करण्यात आली होती कालपासून. त्या संदर्भातले बातम्या सुद्धा आपण दिलेल्या आहेत, त्या संदर्भातले अपडेट सुद्धा दिलेले आहेत. मात्र सकाळपासून लोक गाड्या भरून एसटी भरून येत आहेत, तिथं उपस्थित सुद्धा आहेत. मात्र जर आपण पाहिलं तर ऊन प्रचंड आहे, अगदी कडाक्याचं ऊन पडलेलं आहे. त्याचा त्रास कुठेतरी होऊ नये याची काळजी या नेतेमंडळींनी घेणं गरजेचं होतं. मात्र हा कार्यक्रमच थोडासा डिले झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि शासन आपल्या दारीसाठी तिथं तुफान गर्दी होते. इतकी परिस्थिती आहे की आता मोबाईलवर संपर्क सुद्धा होत नाहीयेत, कॉन्टॅक्ट सुद्धा होत नाहीये. त्याचंच उदाहरण द्यायचं झालं तर आमचे चीफ रिपोर्टर कृष्णा ढोलाम यांच्या आम्ही संपर्कात होतो, त्यांच्या संदर्भात त्यांच्याकडून अपडेट घेण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र एवढी परिस्थिती आहे की त्यांच्याशी सुद्धा आमचा संपर्क होऊ शकत नाहीये. मात्र या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. मात्र सांगायचा मुद्दा हाच की जवळपास हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात डिले झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे नियोजन कुठेतरी गडबडू नये याची सुद्धा काळजी घेण्याचं मोठी जबाबदारी आता प्रशासनाकडे असेल. या संदर्भात मॅडम काय सांगाल? निश्चितच जुईली, शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी, कुडाळच्या कार्यक्रमासाठी जेव्हापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येणार आहे तेव्हापासून संपूर्ण प्रशासन गेले 4 दिवस अथक परिश्रम करतंय. मग तो पेंडाल उभारणं म्हणा किंवा बाकीच्या व्यवस्था म्हणा, कारण एवढे नागरिक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून जेव्हा येणार आहेत, तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून जेव्हा येणार आहेत, तेव्हा जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी सगळ्यांनी एकत्रित बैठक घेऊन सगळे जे विभाग प्रमुख आहेत, सगळे कार्यालय प्रमुख आहेत, त्यांच्या बैठका घेऊन त्यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत की कशा पद्धतीची व्यवस्था व्हायला पाहिजे. त्याच्या गावागावातून येणाऱ्या नागरिकांसाठी विशेष गाड्या एसटीच्या सोडण्यात आलेल्या आहेत. त्यांना पाण्याची व्यवस्था, लागल्यास नाश्त्याची व्यवस्था, लागल्यास जेवणाची व्यवस्था आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्य व्यवस्था. कारण जसं तू म्हणालीस तसं ऊन प्रचंड आहे, उन्हाचा तडाखा खूप आहे आणि आता तब्बल जवळजवळ मला वाटते 11 वाजलेले आहेत, 11 वाजून गेलेले आहेत आणि आताचं जे ऊन आहे त्या उन्हामध्ये त्या उन्हाचा त्रास नागरिकांना होऊ नये म्हणून आरोग्याची पथके देखील दक्ष आणि सज्ज ठेवण्यात आलेली आहेत. ORSची पाकिटं इथपासून तिथे व्यवस्था केलेली आहे. परंतु जो कार्यक्रम सावंतवाडीमध्ये 10:15 वाजता सुरू होणार होता आणि इथून 12 वाजता मुख्यमंत्री साहेब शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी, शुभारंभासाठी कुडाळला जाणार होते. आता तब्बल 12 इथेच वाजत आलेले आहेत आणि 12:15 आत्ता वाजलेले आहेत आणि याच्या पुढे अजून मुख्यमंत्री साहेबांचं आगमन सावंतवाडी शहरामध्ये व्हायचं आहे. त्याच्या पुढे त्यांचा नागरिक सत्कार केला जाईल आणि त्याच्यानंतर शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी ते रवाना होतील. त्यामुळे एकूणच कुठेतरी हे जे वेळेचं जे गणित आहे ते कुठेतरी गडबडून जाणार आहे. आता जसं तू म्हणालीस की आज सकाळपासूनच, म्हणजे मी सुद्धा आज हायवेवरून येत होते तेव्हा मी सकाळी बघितलं 7:30 वाजताच तिथे एसटी बसेस हायवेवरती उभ्या होत्या आणि त्या प्रत्येक बसमध्ये प्रत्येक गावातून आलेले नागरिक त्या एसटी मध्ये थांबलेले होते. त्यांना पोलीस कुठून जायचं हे सांगत होते. दुसरी गोष्ट अशी आहे की कुडाळ हायस्कूलच्या प्रांगणामध्ये हा कार्यक्रम आहे आणि त्याच्यासाठी पार्किंग व्यवस्था ही 4 तालुक्यांसाठी एका ठिकाणी केली आहे, बाकीच्या तालुक्यांसाठी दुसऱ्या ठिकाणी केलेली आहे. तिथून नागरिक चालत प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या स्थळी जात आहेत आणि त्या कुडाळ हायस्कूलचं एक लिमिटेशन जर बघितलं तर तिथे किती नागरिक थांबू शकतील? आता येणाऱ्या एसट्यांमधून येणारे नागरिक तिथपर्यंत पोहोचू शकतील का आत्ताच्या गर्दीच्या एकूण पार्श्वभूमीवरती? आणि जर ते पोहोचू शकले नाहीत तर त्यांच्यासाठीचं काय नियोजन आहे? सगळ्यात महत्त्वाचं, ज्यावेळेस मुख्यमंत्री साहेब इथून कुडाळला जाण्यासाठी निघतील त्यावेळेस तिथे गर्दीचा एक पीक असणार आहे, म्हणजे गर्दी अत्यंत पीकला असणार आहे. मग त्यावेळेस कुठेतरी यंत्रणा कोलमडू नये किंवा कुठेतरी थोडंसं गडबड होऊ नये याच्यासाठी फार दक्षता घेणं गरजेचं आहे. कारण जसं सावंतवाडीचं आहे तसंच कुडाळचं सुद्धा आहे. एका ठराविक लिमिटेशन मध्ये किंवा एका ठराविक एरियामध्ये हा कार्यक्रम घेतला जाणार असल्यामुळे, रस्त्यांची काही प्रॉब्लेम्स असल्यामुळे पुढे काही तासानंतर तिकडे थोडी गडबड, कुठे मेस होऊ नये याच्यासाठी खरंच दक्षता घेणं आणि खबरदारी घेणं अत्यंत आवश्यक झालेलं आहे. आणि अजूनही जर मुख्यमंत्री साहेबांचा ताफा सावंतवाडी शहरामध्ये आलेला नाहीये, इथला नागरी सत्कार जेव्हा होईल त्याच्यानंतर ते मार्गस्थ होतील, तोपर्यंत तिथल्या नागरिकांना तिथे जे काही उन्हापासून संरक्षण म्हणा किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या म्हणा, त्याच्यासाठी निश्चितच खबरदारी घेणं आवश्यक आहे. आणि कुठेतरी वेळेचं ताळतंत्र
ठेवलं गेलं पाहिजे असं मला अगदी बरोबर. वाटते. एक मुद्दा या निमित्तानं उपस्थित करणं गरजेचं आहे. आपण वेंगुर्ल्यात बघितलं होतं, वेंगुर्ल्यात कशा पद्धतीनं हो. त्या सगळ्या नियोजनाचा फटका या नागरिकांना बसलाय. बरोबर. संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्या होत्या. अगदी त्यांना बसण्याला खुर्ची सुद्धा नव्हती. हो. आणि अशी प्रतिक्रिया होती की शासन आपल्या दारी म्हणजे नेमकं काय, तर शासनानं आपल्या कडे यायचं आणि ते कागदपत्र द्यायचं. इथे तुम्ही आम्हाला बोलवूनच अशा पद्धतीनं देतात, हे कितपत योग्य आहे, अशा सुद्धा ताशेरे त्यांनी ओढले होते. या संदर्भात आपण बोलणार आहोत. मात्र आता आपण घटनास्थळी जाऊया, सभास्थळी जाऊया. तिथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दाखल झालेले आहेत अशी माहिती मिळते. आनंद मिळाले, परंतु मी व्यक्तिशः उपस्थित राहू शकत नसल्यामुळे खेद व्यक्त करतो. सावंतवाडी नगर परिषदेच्या वतीने जिमखाना मैदान येथे ड्रेसिंग रूमची प्रस्थापना होणार आहे आणि त्याचे नामकरण माझे गुरु श्री रमाकांत आचरेकर यांच्या नावाने होणार आहे. हे कळल्याने अतिशय आनंद झाला. मला वाटते की या निमित्ताने जिमखाना मैदानाला जणू काही सरांचे आशीर्वादच लाभत आहेत. माझ्या क्रिकेटमधील यशातील सरांचे योगदान जसे अनन्यसाधारण आहे, तसेच त्यांचे इतर अनेक क्रिकेटपटूंच्या बाबतीत देखील त्यांचे क्रिकेटवरील प्रेम निस्सीम असल्यामुळेच मी कसोटीपटू झाल्यानंतर देखील ते सतत पुढच्या क्रिकेटपटूंच्या शोधात राहिले. शेवटपर्यंत ते त्यांच्या शिवाजी पार्कमधील कामत मेमोरियल क्रिकेट क्लबच्या साध्या मैदानावरच हजर असत. मला साधारण ऐकून माहित आहे की सावंतवाडी येथे सीझन बॉल स्पर्धात्मक क्रिकेट सुरू करण्याकरिता सर खूप प्रयत्नशील होते. आता त्यांच्या नावाने सावंतवाडी येथील जिमखाना मैदानावर होणाऱ्या ड्रेसिंग रूममुळे त्यांच्या या प्रयत्नांना एक प्रकारे मानवंदनाच दिली जाईल. सावंतवाडी नगर परिषदेचे आभार आणि खूप खूप शुभेच्छा. आपला नम्र सचिन तेंडुलकर, दिनांक 6 जून 2023. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. एवढ्या महनीय क्रिकेटपटूंनी, जगप्रसिद्ध क्रिकेटपटूंनी आपल्यासाठी सावंतवाडी नगर परिषदेसाठी पत्र लिहिलेलं आहे आणि धन्यवाद दिलेले आहेत. हॅलो 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 आवाज आवाज जरा आवाज ओढवा प्लीज. जरा आवाज ओढा. हॅलो, हा ओके. मित्र हो, ज्या प्रतीक्षेत आपण साधारण 9 वाजल्यापासून लांबून सगळे मान्यवर येत आहेत, तुम्ही सगळे येत आहात. 9 वाजल्यापासून आतापर्यंत आपण फार प्रतीक्षा केलेली आहे उन्हात, आणि त्याचं नक्कीच चांगलं फळ आपल्याला मिळणार आहे. आपल्या सर्वांच्या साक्षीने हा सोहळा आता संपन्न होत आहे. काही अगदी कालावधीमध्ये आपल्या मान्यवरांचं स्वागत होत आहे आणि आपला भूमिपूजन सोहळा इथे संपन्न होणार आहे. मॅडम थोडं बाजूला ना. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आजच्या भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित सर्व जनसमुदायाचे, उपस्थित मान्यवरांचे मी हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत करते. आपण अतिशय शांततेने आणि खूप आनंदाने हा कार्यक्रम पार पाडूया. मला खात्री आहे तुम्ही सगळेजण सहकार्य करणारच आहात. आतापर्यंत ज्या ज्या वेळी या सुंदर नगरीमध्ये महोत्सव घडले, अनेक हजारोंच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाले, पण
पण सगळे अगदी शांततेने आणि सुंदर प्रकारे पार पाडलेले आहेत. कुठल्याही प्रकारे कुठल्याही कार्यक्रमाला इतिहासामध्ये गालबोट लागलेलं नाही आणि आजचा सुद्धा कार्यक्रम हा अतिशय महनीय कार्यक्रम आहे आणि हा सुद्धा कार्यक्रम नक्कीच शांततेने पार पाडेल याची मला खात्री वाटते. मी आपल्या सगळ्यांना आवाहन करते की अतिशय चांगल्या प्रकारे आपण कार्यक्रम पार पाडूया. उपस्थित मान्यवरांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करते. संपूर्ण सिंधू नगरीतील रहिवाशांच्या वतीने, सावंतवाडी नगर परिषदेच्या वतीने मी आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. अनेक विकास योजना ज्या मुख्यमंत्री महोदयांच्या आणि मंत्री महोदयांच्या काळात मान्यता झालेली आहे, योजना मंजूर झालेल्या आहेत, त्या सगळ्यांचा आज शुभारंभ, बहुतेक योजनांचं भूमिपूजन सोहळा आणि लोकार्पण सोहळा आज इथे संपन्न होत आहे आणि आपण सगळे त्या सोहळ्यासाठी उपस्थित आहात. आत्ताच इथे आपले सर्वांचे लाडके लोकनेते सन्माननीय नामदार साहेब श्री नारायणराव राणेजी यांचं आगमन झालेलं आहे. सर्वांनी जरा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया. त्याचबरोबर सन्माननीय नितेश राणेजी विधानसभा सदस्य यांचंही आगमन झालेलं आहे. त्यांचंही जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. सन्माननीय राणे साहेबांसोबत त्यांचे सुपुत्र आदरणीय निलेशजी राणे साहेब सुद्धा आलेले आहेत. सर्वांनी त्यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. तमाम सिंधुदुर्ग वासियांचे अतिशय लाडके, तडफदार आणि रुबाबदार नेते राणे साहेब आणि त्यांची त्रयी आज इथे उपस्थित आहे आणि मी खूप खूप संपूर्ण सुंदर नगरीच्या रहिवाशांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आपल्या कार्यक्रमासाठी सन्माननीय नामदार साहेब श्री उदयजी सामंत, उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य यांचं आगमन झालेले आहे. सर्वांनी जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. या सिंधुदुर्ग नगरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत.
पोलिसांकडे सगळ्यांका बाजूक त्याचबरोबर आपल्या सावंतवाडी संस्थानचे युवराज आदरणीय लखमराजे भोसले यांचंही आगमन झालेलं आहे मगापासून, आणि ते तर स्वागत समितीमध्ये आहेत आणि जवळजवळ महिनाभर या सगळ्यासाठी ते अहोरात्र धडपड करतायत. तर सन्माननीय युवराजांचं सुद्धा मी सुंदर नगरीच्या वतीने आणि नगर परिषदेच्या वतीने हार्दिक स्वागत करते. अनिल सावंतवाडी नगर परिषद सावंतवाडीचे आमदार माननीय नामदार साहेब श्री दीपकभाई केसरकर, शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री यांच्या संकल्पनेतून आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांनी आणि माननीय नामदार साहेब एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या सौहार्दपूर्ण सहकार्याने वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत सावंतवाडी शहराच्या सुधारित मंजूर शहर विकास योजनेच्या साठी साधारणपणे 110 कोटी कामांची मंजुरी आपल्याला मिळालेली आहे, निधी आपल्याला मिळालेला आहे आणि या निधीतून आपण भूमिपूजन सोहळा आणि लोकार्पण सोहळा संपन्न करत आहोत. मित्रहो, हा म्युन्सिपाल्टीचा भोंगा हा कित्येक वर्ष आपल्या कानी पडतोय आणि बरोबर 12 वाजता हा भोंगा झालेला आहे. हे शुभ संकेत आहे आणि थोड्याच वेळात आपल्या मंत्री महोदयांचं या सिंधुदुर्ग नगरीमध्ये आगमन होईल आणि त्यांच्या पदस्पर्शाने आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. आगमन झालेलं होतं आणि यावेळी माफ करा मोफत त्यांचं आगमन झालेलं होतं आणि यावेळी मंत्री केसरकर यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देत स्वागत केलं. यावेळी शिवसेनेचे नेते भरत गोगावले यासोबतच गिरीश महाजन भाजपचे नेते हे सुद्धा उपस्थित होते. भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली हे सुद्धा त्यांच्या स्वागताला पोहोचले होते. या संदर्भातले आपण अपडेट घेणार आहोत आणि अगदी काहीच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सावंतवाडीच्या ठिकाणी येणार आहेत. तिथं त्यांचा भव्य नागरी सत्कार केला जाणार आहे. युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते त्यांचं स्वागत आणि त्यांच्या उपस्थितीत त्यांचा भव्य नागरी सत्कार केला जाणार आहे. आणि यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्याचबरोबर भाजप प्रदेश सचिव निलेश राणे, आमदार नितेश राणे, युवराज लखमराजे भोसले हे कार्यक्रमस्थळी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सहर्ष स्वागत करीत आहोत सावंतवाडी नगर परिषद सन्माननीय मंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. सर्वांनी उभं राहून स्वागत करायचं आहे. मार्गक्रमण करताय भूमिपूजन सोहळ्यासाठी संत गाडगेबाबा महाराज मंडई शॉपिंग सेंटर विकसित करणे. जवळजवळ सगळ्या विकास कामांचं भूमिपूजन सोहळा आपण आज पाहणार आहोत. सन्माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब यांचं सिंधुदुर्ग नगरीमध्ये सुंदर नगरीमध्ये
हार्दिक हार्दिक स्वागत. सावंतवाडी रहिवाशांच्या वतीने, संपूर्ण सावंतवाडीकरांच्या वतीने सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, सन्माननीय नामदार साहेब नारायणराव राणेजी, सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब, पालकमंत्री, या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. गेले 3 तास आपण प्रतीक्षा करतो आपल्या मंत्री महोदयांची आणि आपल्याला आता त्यांचं दर्शन झालेलं आहे. अतिशय आनंदाच्या वातावरणात हे भूमिपूजन संपन्न होत आहे. संत गाडगे महाराज मंडई जवळजवळ 29 कोटींचं हे बांधकाम आहे आणि अगदी फार कमी कालावधीमध्ये ते आपणासमोर येणार आहे आणि त्याचा आता भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे. सन्माननीय मंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब, सन्माननीय नामदार साहेब नारायणजी राणे साहेब, दीपक केसरकर साहेब, सन्माननीय नामदार साहेब रवींद्र चव्हाणजी, सन्माननीय नामदार साहेब श्री गिरीश महाजन, ग्रामविकास, पंचायती राज आणि वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य, या सर्वांच्या उपस्थितीत सन्माननीय नामदार साहेब उदय सामंत, उद्योग मंत्री, या त्याचबरोबर सन्माननीय नामदार साहेब डॉक्टर श्री तानाजी सावंत, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होतोय. संत गाडगे बाबा महाराज मंडई आणि शॉपिंग सेंटरचं भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न होत आहे. सन्माननीय नामदार साहेब श्री एकनाथजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, यांच्या शुभ हस्ते हा सोहळा संपन्न होतोय. सर्वांनी जरा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपल्या मंत्री महोदयांचं स्वागत करायचं आहे. आपल्या मंत्री महोदयांच्या हस्ते संत गाडगे बाबा महाराज मंडई आणि शॉपिंग सेंटर याचं भूमिपूजन सोहळा संपन्न होत आहे. आपल्या सर्व मंत्री महोदयांचं खूप खूप स्वागत. सन्माननीय मुख्यमंत्री साहेब, सन्माननीय नामदार साहेब नारायणजी राणे साहेब, सन्माननीय माजी खासदार निलेशजी राणे साहेब, सन्माननीय माजी खासदार निलेशजी राणे साहेब, सन्माननीय विधानसभा सदस्य नितेश राणे, सन्माननीय नामदार साहेब उदयजी सामंत, सन्माननीय विधानसभा सदस्य भारत गोगावले, सन्माननीय मंत्री महोदय श्री गिरीश महाजन, सन्माननीय आपले लाडके दीपकभाई केसरकर साहेब, सन्माननीय खासदार साहेब निलेश राणे, या सर्वांचं सुंदर नगरीमध्ये हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. इथे मान्यवरांच्या हस्ते टेंट, 2 प्रातिनिधिक स्वरूपात टेंट आणि छत्रीचं वाटप होईल. शिरोडकर मॅडम, छत्रीचं आणि टेंटचं वाटप होईल. आपण रेडी राहायचं आहे. छत्री वाटप आणि टेंट वाटपसाठी ज्योती खुडव, आनंद मांजरेकर, रंजना मोर्ये यांनी पुढे यायचं आहे.
मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न होत आहे. सन्माननीय माननीय उदयजी सामंत हा कार्यक्रम संपन्न होत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. खूप खूप धन्यवाद. आपण आपल्या विकास कामातून 110 कोटींचं निधी आम्हाला मंजूर करून दिलेला आहे. सुस्वागतम महोदय. मुख्यमंत्री साहेब सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आपलं खूप खूप स्वागत. सन्माननीय नारायणजी राणे साहेब, माजी खासदार सन्माननीय निलेशजी राणे, सन्माननीय दीपक भाई केसरकर साहेब, शालेय शिक्षण मंत्री सन्माननीय उदयजी सामंत, सन्माननीय गिरीश महाजन साहेब, सन्माननीय नितेश राणे विधानसभा सदस्य, सर्वांचं व्यासपीठ विधानसभा सदस्य, सर्वांचं व्यासपीठावर हार्दिक हार्दिक स्वागत करते. मी विनंती करते स्वागत समितीला आणि नगरपालिकेची मी विनंती करते मंत्री महोदयांना, आज 6 जून आहे, शिवराज्याभिषेक याच दिवशी झालेला आहे आणि त्यामुळे सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला, त्याचबरोबर आपले शिवसम्राट प्रमुख सम्राट, आपले शिवसम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यासाठी मी विनंती करते. मुख्यमंत्री साहेब सन्माननीय एकनाथजी शिंदे, सन्माननीय मुख्यमंत्री साहेब सन्माननीय नारायणराव राणे साहेब, सन्माननीय दीपकजी केसरकर साहेब, सन्माननीय उदय सामंत साहेब, सन्माननीय भारत गोगावले साहेब, सन्माननीय खासदार साहेब, माजी खासदार साहेब निलेश राणे साहेब आणि सगळ्यांचं सिंधुनगर या सुंदर नगरीमध्ये सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून जरा स्वागत करायचं आहे. ज्यांच्या प्रेरणेतून आणि ज्यांच्या सहकार्यामुळे मुख्यमंत्री महोदय आणि सन्माननीय मंत्री महोदय यांच्या सहकार्यातून आपल्याला 110 कोटीचा निधी मंजूर झालेला आहे. 110 कोटी इतिहासात आपल्या सुंदर नगरीच्या आजपर्यंत अशी गोष्ट घडली नव्हती जी आज घडलेली आहे आणि अनेक विकास कामांना आता चालना मिळणार आहे. मुख्य लक्ष्मी मॅडम, सन्माननीय मुख्य कार्यकारी प्रजित नायक सर, एक फक्त प्रातिनिधिक स्वरूपात आपण स्वागत करूया आणि त्यासाठी कृपया पुढे या. प्रशांत पानवेकर साहेब, सागर साळुंके साहेब, राजन पोकळे साहेब, कृपया आपण एक पुष्पगुच्छ देऊन आपल्या मंत्री महोदयांचं पटकन आणि भेटवस्तू देऊन स्वागत करायचं आहे. भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ त्वरित स्टेजवर आणायचं आहे. सन्माननीय मुख्यमंत्री साहेब, आपण आपल्या सिंधुदुर्गसाठी जिल्ह्यासाठी जे केलंय खूप खूप स्वागत. सगळ्यांनी जोरदार टाळ्या द्यायच्या आहेत. सुस्वागतम सुस्वागतम. सहर्ष स्वागत करतो महाराष्ट्राचा वाघ, महाराष्ट्राचा सम्राट, कार्यसम्राट सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, सन्माननीय नारायणजी राणे साहेब, उद्योग मंत्री साहेब, भारत सरकार आपलंही स्वागत भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन. सन्माननीय दीपक केसरकर साहेब, आमचे लाडके नेते दीपक भाई आपलंही स्वागत पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन. राजन पोकळे साहेब आपण पुढे यायचं आहे. सन्माननीय उदय सामंत, उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य आपलं खूप खूप स्वागत. सन्माननीय गिरीश महाजन साहेब, ग्रामविकास पंचायती राज युवक कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य गिरीश महाजन साहेब आपलंही स्वागत. सन्माननीय माजी खासदार साहेब निलेशजी राणे, सन्माननीय माजी खासदार साहेब निलेशजी राणे आपलं खूप खूप मनस्वी स्वागत. सन्माननीय विधानसभा अध्यक्ष, विधानसभा सदस्य सन्माननीय नितेश राणे, सन्माननीय उदय सामंत, उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. सन्माननीय प्रशांत पानवेकर सर, सन्माननीय सागर साळुंके सर, राजन पोकळे सर, सन्माननीय निलेशजी राणे, नितेश राणे, सन्माननीय नितेश राणे, सन्माननीय आमच्या मॅडम मंजू लक्ष्मी, सन्माननीय प्रजित नायर, ठीक आहे. मान्यवरांच्या इच्छेनुसार आपण आता थेट उद्घाटन करणार आहोत कारण त्यांना पुढील कार्यक्रम आहेत. आपण उद्घाटन करतोय. पीपीटी प्लीज.
गुरुवर्य रमाकांत आचरेकर ड्रेसिंग रूम, गुरुवर्य रमाकांत आचरेकर ड्रेसिंग रूम, या भूमिपूजन सोहळ्यानंतर लगेच आपण नागरी सत्कार घेणार आहोत. भूमिपूजन सोहळ्याला आपण सुरुवात करतोय. पीपीटी प्लीज. गुरुवर्य रमाकांत आचरेकर ड्रेसिंग रूम. मी विनंती करते मंत्री महोदयांना रिमोट कंट्रोल दाबून आपण आपल्या रमाकांत आचरेकर ड्रेसिंग रूमचं उद्घाटन करायचं आहे. मंत्री महोदयांना मी विनंती करते, नम्र विनंती करते, रिमोट कंट्रोल दाबून ऑनलाईन पद्धतीने आपण गुरुवर्य रमाकांत आचरेकर ड्रेसिंग रूम 13.68 कोटीची आपण मंजुरी दिलेली आहे. धन्यवाद, धन्यवाद, त्रिवार धन्यवाद मंत्री महोदय साहेब. त्यानंतर सावंतवाडी तालुका क्रीडा संकुल जिमखाना मैदान 4.95 कोटी आपण दिलेले आहात आणि त्याबद्दल त्रिवार धन्यवाद. पीपीटी प्लीज. सावंतवाडी तालुका क्रीडा संकुल जिमखाना मैदान. सकाळपासून आपण पीपीटी दाखवतोच आहे. त्यानंतर दोडामार्ग जिल्हा रुग्णालय 50 खाटांचे रुग्णालय आहे. 22.20 कोटी. मी विनंती करते मंत्री महोदयांना, मुख्यमंत्री साहेबांना. त्यानंतर नूतनीकरण शासकीय विश्रामगृह 1.15. दोडामार्ग उपजिल्हा रुग्णालय जे तळमळीने दीपक भाई आमचे सांगतायत, आमचे लाडके नेते, त्यांचं उद्घाटन बटन दाबून पुन्हा होत आहे. दोडामार्ग उपजिल्हा रुग्णालय 22.20 कोटी. मंत्री महोदय साहेब 110 कोटी आपण मंजूर केलेले आहेत. आपल्याला जेवढे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. त्यानंतर पर्णकुटीचं आपण नूतनीकरण केलेलं आहे, त्याचंही आपण रिमोट कंट्रोल करून उद्घाटन करणार आहोत. आपली 5 भूमिपूजन रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने मुख्यमंत्री साहेबांनी केलेली आहेत आणि मी आपणास त्यासंबंधी याच्यापूर्वी सुद्धा माहिती दिलेली आहे. सर्वांचं हे सगळं भूमिपूजन सोहळा रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून आमच्या लाडक्या कर्तव्यदक्ष सम्राट, महाराष्ट्र सम्राट, महाराष्ट्राचा मुकुटमणी सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी केलेला आहे. आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपले सन्माननीय लाडके दीपकभाई केसरकर, सन्माननीय लाडके सिंधुदुर्गचा नव्हे कोकणचा वाघ म्हणून ज्याला आपण संबोधतो, सन्माननीय नारायणजी राणे साहेब आणि सगळ्यांच्या उदयजी सामंत साहेब, या सगळ्या मंत्री महोदयांचे खूप खूप आभार, त्रिवार धन्यवाद तुम्हाला. आम्ही सगळे तुमच्या ऋणात. सन्माननीय किरण ठाकूर साहेब, आपण कृपया व्यासपीठावर या. दीपकभाई आपली वाट बघतायत. सगळे भूमिपूजन सोहळा संपन्न झालेला आहे. आता मी विनंती करते अगदी थोडक्यात प्रशांत पानवेकर साहेब आपण थोडक्यात प्रास्ताविक करावं. ठीक आहे. आज साहेबांच्या विनंतीला मान देऊन प्रशांत पानवेकर साहेब यांचं प्रस्तावना आपण ड्रॉप करतोय आणि त्यानंतर मी विनंती करते मनोगत व्यक्त करण्यासाठी सन्माननीय आपल्या जिल्ह्याचे लाडके खूप प्रिय नेते, विनयशील, त्यागी, अत्यंत सुशील नेते दीपकभाई केसरकर, ज्यांच्या नावातच दीपक आहे असे आपले दीपकभाई आपल्या समोर येत आहेत. जोरात टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आमच्या सर्वांचे नेते आणि सत्तेवर आल्यापासून रोज 18 तास 20 तास जनतेच्या सेवेसाठी जे कार्यरत आहेत असे आमचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, महाराष्ट्र सिंधुदुर्गचे सुपुत्र आणि केंद्राचे लघु उद्योग मंत्री आणि मध्यम उद्योगांचे मंत्री आदरणीय नारायण राणे साहेब, जे आजच्या समारंभाचे अध्यक्ष सुद्धा आहेत, आदरणीय गिरीशजी महाजन साहेब, ज्यांचा मुद्दाम उल्लेख या ठिकाणी केला पाहिजे कारण 2 क्रीडा संकुलं त्यांनी आपल्याला दिलेली आहेत. परंतु महाजन साहेब, मी आपल्याला विनंती करतो, आमचा खूप मोठा तालुका आहे आणि त्याच्यामुळे बांद्याला सुद्धा आम्ही एक जागा ठेवलेली आहे. 2 क्रीडा संकुलं जरी देता येत नसले तरी एक छोटं तरी संकुल आपण बांद्याला मंजूर करावं शासकीय याच्यामध्ये आणि आपण त्याला मान्यता दिली अशी गृहीत धरून आणि मुख्यमंत्री महोदयांची मान्यता गृहीत धरून त्याचं काम सुद्धा लवकरच सुरू होईल असं मी या ठिकाणी जाहीर करतो. या ठिकाणी ज्यांचं आम्हाला नेहमी सहकार्य लागतं असे सिंधुदुर्गचे सुपुत्र आणि रत्नागिरी आणि रायगडचे पालकमंत्री
आदरणीय उदयजी सामंत साहेब, आदरणीय किरण ठाकूर साहेब, आमच्या सर्वांचं नेतृत्व, सर्व आमदारांचं नेतृत्व करत असलेले आदरणीय भरतशेठ गोगावले साहेब, सिंधुदुर्गचे सुपुत्र आदरणीय निलेशजी राणे, आदरणीय नितेशजी राणे, आजच्या सत्कार समितीचे अध्यक्ष सावंतवाडी संस्थानचे युवराज आदरणीय लखमराजे, आमचे जिल्ह्याचे निरीक्षक आणि आमचे नेते आदरणीय फाटक साहेब, जिल्हा बँकेचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे इतर सर्वच मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनींनो, सर्वप्रथम सावंतवाडी नगरीमध्ये मी मनापासून आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि सर्व महोदयांचं स्वागत करतो. साहेब, सावंत भोसले कुटुंबियांचा 300-350 वर्षाचा इतिहास या शहराला लाभलेला आहे आणि आज जो सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून ओळखला जातो हे पूर्वी सावंतवाडी संस्थान होतं. कणकवलीच्या गड नदीपर्यंत सावंतवाडी संस्थानची त्या ठिकाणी हद्द होती आणि त्याच्या पुढे मालवण आणि कणकवलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं साम्राज्य त्या ठिकाणी होतं. अतिशय उत्कृष्ट असा समुद्र किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग बांधला, जो ह्या जिल्ह्याचं वैशिष्ट्य आणि जिल्ह्याचा मानसन्मान सुद्धा आहे. परंतु त्याच्याच बरोबर विजयदुर्ग हे मराठी साम्राज्याच्या आरमाराचं मुख्य केंद्र होतं, ज्या ठिकाणी त्यांचं मुख्यालय होतं. त्या ठिकाणी त्या काळामधल्या सुद्धा साहेब मोदी आहेत आणि मला आपल्याला सांगायला आनंद होतो की विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नेव्हीच्या जे एक कार्यक्रम होणार आहे हा साधारण सप्टेंबरमध्ये होईल. आदरणीय मोदी साहेब त्या ठिकाणी येणार आहेत आणि त्याच्यामुळे आदरणीय मुख्यमंत्री महोदय, मी आपल्याला विनंती करतो की ज्यावेळेला आदरणीय पंतप्रधान महोदय त्या ठिकाणी येणार आहेत त्याच्या तयारीची सुद्धा मीटिंग एक आपल्या स्तरावर आपण लावावी आणि अतिशय भव्य, कारण आरमाराचं केंद्रही सिंधुदुर्ग होतं. इथं आंग्रे हे विजयदुर्ग किल्ल्यावर राहत होते आणि सर्वात शेवटचा किल्ला जो पडला तो विजयदुर्ग होता, ज्या ठिकाणी पेशव्यांच्या आणि इंग्रजांनी संयुक्त कारवाई केली, नाहीतर विजयदुर्ग कधीही पडू शकला नसतं, हे ऐतिहासिक सत्य आहे. आणि म्हणून आदरणीय स्वतः पंतप्रधान महोदय ज्यावेळेला सिंधुदुर्ग जिल्ह्याला भेट देणार आहेत त्याच्या पूर्वतयारीची मीटिंग आपण निश्चितपणे मुंबईला घ्यावी आणि अतिशय भव्य असा कार्यक्रम ज्यावेळेला सर्वांनी त्या ठिकाणी यावं. 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं, परंतु पोर्तुगीजांनी 300 वर्ष गोव्यावर राज्य का केलं याचं एकमेव कारण हे सावंतवाडी संस्थान आहे. कारण सावंतवाडी संस्थानचा आणि पोर्तुगीजांचा करार होता की समुद्रामार्गे त्यांनी सावंतवाडी संस्थानचं रक्षण करावं आणि रस्त्याच्या मार्गे जी येणारी आर्मी असेल त्याच्यापासून सावंतवाडी संस्थानने पोर्तुगीजांचं रक्षण करावं. आणि सावंतवाडी संस्थानची जे सैन्यदल होतं एवढं शूर होतं की कोणीही ही बॉर्डर क्रॉस करून गोव्यापर्यंत पोहोचू शकले नाही. खरं तर छत्रपती संभाजी महाराज त्या ठिकाणी गेलेले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी पारगड किल्ल्यावरून गोव्याचं निरीक्षण केलेलं होतं, परंतु 2 तालुके हे गोव्याला त्या ठिकाणी देण्यात आले आणि ते पेडणे आणि साखळी तालुके आहेत जे सावंतवाडी संस्थानचा भाग होता. आणि त्याच्यामुळे आज गोव्यामधलं पर्यटन येत असताना मुख्यमंत्री महोदयांची इच्छा आहे की हे पर्यटन सिंधुदुर्गपर्यंत सुद्धा पोचावं. आदरणीय महोदय, मी आपल्याला खात्री देऊ इच्छितो की आपण आपल्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करावी. येत्या 6 महिन्यामध्ये गोवा एवढं उत्कृष्ट पर्यटन हे आम्ही आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घडवून दाखवू याचं मी आपल्याला आश्वासन देतो. मग ते केरळपेक्षा चांगलं बॅकवॉटर हे सिंधुदुर्गचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला हाऊस बोटीस आलेल्या दिसतील. आज मरीना गोव्याला राज्याला सुद्धा नाही आहे. जसं एअरपोर्ट गोवा राज्यामध्ये आहे तसं गोवा राज्याचं सुद्धा मरीना हे आम्ही सिंधुदुर्गमध्ये निर्माण करू आणि गोवा राज्याच्या सुद्धा पर्यटनाला आमची मदत आम्ही देऊ. मला या ठिकाणी खरं तर हे राजकीय व्यासपीठ नाही, परंतु 6 वर्षापूर्वी साहेब आपण पाणबुडीसाठी पैसे उपलब्ध करून दिले. 5 वर्ष तरी झाले. मध्यंतरीच्या काळात असं सरकार आलं की त्याच्यामध्ये असे पर्यटन मंत्री होते की मी त्यांना म्हटलं की आमची सबमरीन सुरू करा, तर ते मला असं म्हणाले की सबमरीन पाण्यात बुडली तर काय. आता पाण्यात बुडण्यासाठी सबमरीन असते आणि त्याच्यामधूनच खालचा देखावा बघायचा असतो. तर माझी अशी विनंती आहे की येत्या 6 महिन्यामध्ये सबमरीन आपण साहेब आपल्या नेतृत्वाखाली सुरू करा. सबमरीन तयार आहे स्वीडनमध्ये, आपण तयार सबमरीन घेऊया. एक 50 रूमचं चांगलं असं तरंगतं हॉटेल त्या ठिकाणी निर्माण करूया आणि जगातलं सर्वोत्कृष्ट असं जमिनीखालचं विश्व, समुद्रातलं विश्व हे निवती बेटाच्या खाली आहे, तिथं आपण ते सुरू करूया अशी मी विनंती करतो. साहेब, संत गाडगे महाराज या ठिकाणी आले होते आणि त्यांच्या नावाने ही मंडई होती. त्या काळामध्ये या मंडईचं निर्माण झालं केवळ आपल्यामुळे
आज त्याचं नूतनीकरण आणि नवीन इमारत होते आहे. हा 28 कोटीचा प्रोजेक्ट आहे साहेब. त्यापैकी 14 कोटी रुपये आपण दिलेले आहेत. उरलेले 14 कोटी रुपये आपण दुसऱ्या फेजचे सुद्धा या ठिकाणी अनाऊन्स करावे अशी विनंती करतो. आपण सुद्धा पर्यावरणाचे सुद्धा मंत्री आहात. नदी शुद्धीकरण हा आपल्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. शहराचं पाणी जर अशुद्ध नदीमध्ये जात असेल तर एक पायलट प्रोजेक्ट आपण सावंतवाडी शहरामध्ये आम्ही आपल्याला करून दाखवू की कमीत कमी खर्चामध्ये कसं पाणी शुद्ध करायचं आणि ते नदीमध्ये सोडायचं. तर त्याला पायलट प्रोजेक्ट म्हणून आपण मान्यता द्यावी आणि त्याच्यामध्ये मॅचिंग ग्रँटची आपण अट घालू नये एवढीच विनंती आहे. कारण हे पायलट प्रोजेक्ट आहे. सावंतवाडीसारख्या छोट्या शहराला ते देणं परवडणार नाही आणि त्याच्यामुळे तो एक प्रकल्प झाला तर सावंतवाडी पूर्णपणे त्या ठिकाणी अतिशय सुंदर असं घडू शकेल. दुसरं एक अत्यंत महत्त्वाचं आहे की आम्ही शहर सुंदर केलं परंतु इथं रोजगाराची संधी फार कमी उपलब्ध असते. आदरणीय उदय सामंत साहेबांच्या माध्यमातून पहिली MIDC ही दोडामार्ग तालुक्यामध्ये होते. तर आपण त्याला जास्तीत जास्त उद्योग आणण्यासाठी आपण सहकार्य करावं आणि राणेसाहेब स्वतः इथं आहेत. 50 एकरमध्ये अतिशय चांगलं असं केंद्र ते त्या ठिकाणी आणू इच्छितात. त्याच्या कामाला सुद्धा सुरुवात होईल. आयुषचं केंद्र हे सुद्धा त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळे त्या MIDC मध्ये आपण जास्तीत जास्त उद्योग आणावे जेणेकरून युवकांना चांगलं असं रोजगाराचं माध्यम मिळेल. दुसरी एक गोष्ट जी अतिशय महत्त्वाची आहे, एक सामाजिक प्रश्न असा आहे की गोव्यामध्ये असलेले मद्याचे रेट आणि सिंधुदुर्गमधले ह्याच्यामध्ये खूप फरक असल्यामुळे तरुण पिढी ही ते वाहतुकीच्या मागे जाऊन त्यांचे आयुष्य बर्बाद होत आहेत. एक वेगळं असं धोरण हे सिंधुदुर्गसाठी आणायला लागेल कारण हा पर्यटन जिल्हा आहे. आपण या ठिकाणी रिफंडचं काही धोरण आणावं जेणेकरून गोवा आणि याच्यामध्ये फरक राहू नये आणि युवा पिढी दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे दारूच्या संदर्भातलं जे धोरण आहे ते महाराष्ट्राने वेगळा निकष हा सिंधुदुर्गसाठी लावायला लागेल आणि ड्रग्सचा कुठल्याही परिस्थितीत शिरकाव हा सिंधुदुर्गमध्ये होणार नाही याच्यासाठी सुद्धा विशेष काळजी घ्यायला लागेल. मी सिंधुदुर्गवासियांना सांगू इच्छितो की मुख्यमंत्री ज्या वेळेला सत्तेवर आले पहिली गोष्ट त्यांनी काय केली की ड्रग मुक्त मुंबईसाठी त्यांनी हे केलं. सगळे ड्रग्सचे हे मोडून काढले. मुंबईमधले अनेक लोकांना अटक केली. कोट्यावधी रुपयाचा ड्रग जप्त केला. लवकरच तो जाळला जाणार आहे. असे मुख्यमंत्री की ज्यांना युवा पिढीची काळजी आहे असे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी सिंधुदुर्गची सुद्धा काळजी घ्यावी कारण गोव्यामधून हे अनिष्ट प्रथा येता कामा नये. पर्यटन तर आलं पाहिजे पण त्याच्याबरोबरच्या अनिष्ट प्रवृत्ती सिंधुदुर्गमध्ये येता कामा नये अशी मी आपल्याला मनापासून विनंती करतो. आणि त्याच्याच बरोबर मुख्यमंत्री महोदयांकडे आम्ही खूप मागण्या करतो परंतु मला मुख्यमंत्री महोदयाने सिंधुरत्नचा अध्यक्ष सुद्धा केलेला आहे. म्हणजे सावंतवाडीकरांसाठी काहीतरी मी सुद्धा जाहीर केलं पाहिजे आणि म्हणून पहिला जो लेझर शो मोती तलावामध्ये असेल त्याच्यासाठी 2.5 कोटी रुपये हे सिंधुरत्न योजनेमधून मी जाहीर करतो. महाराष्ट्रातला सर्वोत्कृष्ट असा लेझर शो हा सावंतवाडीमध्ये होईल. त्यानंतर बोट क्लब स्थापन करण्यासाठी 1 कोटी रुपये हे सुद्धा सिंधुरत्नमधून मी जाहीर करतो. साहेब आम्ही नुकताच एक आठवडा बाजार गरीब लोक आठवडा बाजारला येत असतात त्यांच्यासाठी आम्ही टेंट देतोय जेणेकरून आपण जसे शेतकरी बाजार महाराष्ट्रामध्ये स्थापन केले तसाच आमचा सुंदर असा बाजार होणार आहे. त्याचे आपण प्रतिकात्मक ते टेंट हे आमच्या त्या गरीब बंधूंना द्यावे. त्याच्याबरोबर ज्या महिला आमच्या उन्हामध्ये बसतात त्यांच्यासाठी सुद्धा पक्षातर्फे छत्र्यांचं वाटप मोठ्या छत्र्यांचं वाटप हे सुद्धा आम्ही करतोय. त्याचं सुद्धा प्रतिकात्मक सुरुवात ही आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी करावे. आणि साहेब एक इच्छा अशी आहे की आमचे जे अधिपती होते त्यांचे सुंदर असे पुतळे हे आम्ही सावंतवाडीमध्ये आहेत. बापूसाहेब महाराजांचा पुतळा आहे. छत्रपती आमच्या आदरणीय शिवरामराजे भोसलेंचा पुतळा आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा सावंतवाडी शहरामध्ये नाही आहे. साहेब आपल्या वतीने मी माझ्या कुटुंबाच्या ट्रस्ट कडून 1.5 कोटी रुपये या पुतळ्यासाठी जाहीर करतो. अतिशय चांगली अशी जागा बघून आमच्याकडे निलेशी आपण सुद्धा आलेला होता. आपण एक जागा छान बघू. शक्यतो तलावाच्या मध्यभागी जर छत्रपतींचा पुतळा झाला तर त्याच्यासारखं दुसरं काही नाही आणि त्याच्यामुळे पुतळ्याचा जो पेडेस्टल करायला लागेल म्हणजे खालचा जो बेट सारखं तयार करायला लागेल त्याला सुद्धा 1 कोटी रुपये हे माझ्या ह्याच्याखाली जी कमिटी आहे त्याच्यामधून जाहीर करतो. लवकरच त्याच्या भूमिपूजनाला आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी यावं. आपलं जे मल्टी स्पेशालिटीचं हॉस्पिटल आहे काही जमिनीच्या अडचणीमुळे त्याचं काम थांबलेलं होतं. येत्या कॅबिनेटमध्ये हा विषय येणार आहे. त्याला मुख्यमंत्री महोदय आपण आता इथं आलेले आहात. आम्ही त्याचं भूमिपूजन जरी करत नसलो तरी आपल्या परवानगीने ते 38 कोटीचं काम आहे ते सुद्धा आम्ही लगेच सुरू करू. आपण VC द्वारे त्याचं सुद्धा सुरुवात करावी. इथं मी ज्याला पालकमंत्री होतो त्याला आमचं नाट्यगृह एअर कंडिशन करण्यासाठी आम्ही निधी दिलेला होता. जवळजवळ 3-1 कोटीचा निधी आहे.
तो सुद्धा आपली परवानगी घेऊन ज्यावेळेला तिथं खुर्च्या वगैरे बसतील आम्ही VC द्वारे आपण त्याचं सुद्धा उद्घाटन करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. आपण अल्पावधीमध्ये इथं येण्याचं कबूल केलं त्याच्याबद्दल साहेब मी आपले मनापासून आभार मानतो. आणि आपण सावंतवाडीकरांसाठी ह्या 2 घोषणा की पायलट प्रोजेक्ट हा पाणी स्वच्छ करण्याचा आपण सावंतवाडीला द्यावा आणि त्याच्याच बरोबर त्याच्या दुसऱ्या टप्प्याचे पैसे सुद्धा घोषित करावे अशी विनंती करतो. आदरणीय महाजन साहेबांनी आम्हाला 2 ठिकाणी क्रीडा संकुलं दिलेली आहे त्याच्याबद्दल त्यांचा आभार मानतो. आणि बांद्याचं क्रीडा संकुल सुद्धा त्यांनी मंजूर केल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो. सर्व महोदयांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करत असतानाच जी एक युवकांची अपेक्षा आहे की त्यांच्यासाठी रोजगार निर्माण व्हावा, फार मोठा निधी हा आदरणीय राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली केंद्र शासन देत असतं. राणेसाहेब आपल्या नेतृत्वाखाली आम्ही एक अशी चळवळ उभी करू की स्वयंरोजगाराचं सगळ्यात मोठं केंद्र हे सिंधुदुर्ग ठरेल अशी कामगिरी आपण निश्चितपणे पर्यटनाच्या माध्यमातून आपल्याला करून दाखवू याची ग्वाही देतो. आणि साहेबांचं खूप प्रेम हे जनतेवर असतं आणि त्यांना सगळ्यात जास्त काय आवडतं तर आरोग्य सेवा. आज 2 दवाखाने साहेब, आपला दवाखाना 2 दवाखाने आम्ही सावंतवाडीमध्ये सुरू केलेले आहेत. मगाशी अनावधानाने ते आपल्याला सांगायचं राहिलं, त्याचं सुद्धा भूमिपूजन त्याची सुरुवात ही आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते झालेली आहे असं सुद्धा मी जाहीर करतो. अनेक लोकांना या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांचा सत्कार करायचा होता परंतु आपल्या सर्वांच्या वतीने मोठा निधी दिल्याबद्दल. आणि दुसरी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मागचं शासन होतं 2.5 वर्षामध्ये आमचे कबुलातदार गावकर जमिनीचं वाटप थांबलेलं होतं गोरगरीब शेतकऱ्यांना. आणि ते वाटप हे आदरणीय मुख्यमंत्र्यांनी मीटिंग घेऊन त्या ठिकाणी ते सुद्धा पुढच्या आठवड्यामध्ये पासून सुरू होईल. त्याच्याबद्दल आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानतो. आणि आंबोली हिल स्टेशन असं आहे की 865 मीटर उंचीवर आहे त्याच्यामुळे तिथं नगरपालिका होऊ शकली नाही. ही सावंतवाडी संस्थांची उन्हाळी राजधानी होती आणि त्याच्यामुळे आपण त्याच्यासाठी एक विकास प्राधिकरण स्थापन करून त्याचा सुद्धा विकास करावा आणि एक सुंदर असं हिल स्टेशन त्या ठिकाणी करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. याच्यासाठी आभार मानत असतानाच साहेबांनी जी 55 कोटी रुपयाची योजना ही आपल्या नगर विकासच्या अमृत योजनेतून आपल्याला दिलेली आहे आणि त्याच्यामुळे एकमेव प्रश्न जो सावंतवाडीचा पाणी पुरवठ्याचा होता तो दूर होणारच आहे. परंतु 2 कोटी रुपये आम्ही तात्पुरत्या योजनेसाठी दिले आहेत त्याच्यामधून सुद्धा आपल्याला 12-14 तास रेग्युलरली पाणी उपलब्ध होईल. ती योजना 15 जूनमध्ये सुरू होईल आणि ज्याला 55 कोटीच्या ह्याचं भूमिपूजन असेल त्याला साहेबांनी इथं यावं. पहिल्या 5 स्टार हॉटेलचं उद्घाटन करण्यासाठी सुद्धा जुलै महिन्यामध्ये साहेबांनी यावं आणि त्याच्याचबरोबर ताज ग्रुपच्या पहिल्या 5 स्टार हॉटेलचं भूमिपूजन करण्यासाठी सुद्धा साहेबांनी माझ्या मतदारसंघामध्ये यावं अशी कळकळीची विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद दीपक साहेब. आपलं नक्कीच आपले मनोगत आम्हाला नेहमीच प्रेरणा देतं. आणि यानंतर संपूर्ण सुंदरवाडीच्या वतीने सगळ्या रहिवाशांच्या वतीने स्वागत समितीच्या वतीने आपल्या मुख्यमंत्री साहेबांचा इथे नागरी सत्कार होणार आहे. मी विनंती करते सत्कार समितीला सन्माननीय राजनजी पोकळे साहेब, युवराज सन्माननीय लखनराजे भोसले साहेब आपण पुढे यावं आणि नागरी सत्कार ज्यांनी 110 कोटींची जोरदार टाळ्या वाजवा. 110 कोटींचा निधी आपल्यासाठी उपलब्ध केलेला आहे. इतिहासात या सावंतवाडीच्या इतिहासातली ही पहिलीच गोष्ट आहे. एवढा विकास निधी आपल्याला मिळालेला आहे. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय साहेब आपल्याला खूप खूप आभार. नक्कीच या सुंदर नगरीचं स्वप्न नगरीमध्ये रूपांतर होणार आहे. जोरदार नागरी सत्कार सन्माननीय राजनजी पोकळे साहेब, युवराज यांच्या शुभ हस्ते खूप खूप धन्यवाद. त्यानंतर सन्माननीय नारायणजी राणे साहेब भेटवस्तू देऊन आणि शाल श्रीफळ देऊन सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचा नागरी सत्कार होतोय. सत्कार करतात आपले युवराज, सावंतवाडी संस्थांचे युवराज आणि समाजसेवक सन्माननीय उद्योजक राजनजी पोकळे सर. खूप खूप शुभेच्छा. गेल्या 9 महिन्यात आपण अगदी सिक्सरवर सिक्सर मारलेला आहात आणि विकास कामांना शुभारंभ केलेला आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. एक महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलण्याचं आपल्यामध्ये ताकद आहे. त्यानंतर सन्माननीय राणेजी यांचं नागरी सत्कारासाठी मी विनंती करते युवराज आणि राजनजी पोकळे साहेब यांना.
सन्माननीय नामदार साहेब, मंत्री महोदय नारायणजी राणे सर यांचा नागरी सत्कार संपूर्ण सावंतवाडीच्या वतीने होतोय. जोरदार टाळ्या. आपले लाडके नेते, एक दूरदर्शी आणि निर्भीड नेते, एक राजकारणी धुरंधर, उत्कृष्ट पॉलिटिकल लीडर म्हणून राणे साहेबांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाच्या तोंडात असतं. लोकप्रिय नेते सन्माननीय मंत्री महोदय नारायणजी राणे सर, आपलं खूप खूप स्वागत, खूप खूप अभिनंदन. आणि यानंतर मी विनंती करते नामदार साहेब, मंत्री महोदय आदरणीय नारायणराव राणे सर, आपण आपलं मनोगत व्यक्त करावं कृपया. सावंतवाडी नगर परिषदेतर्फे आज भूमिपूजन सोहळा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते आयोजित केलेला आहे. या समारंभाला स्वतः माननीय मुख्यमंत्री श्रीयुत एकनाथजी शिंदे उपस्थित आहेत. त्यानंतर गिरीशजी महाजन हेही उपस्थित आहेत. मंत्री महोदय, उद्योग मंत्री सन्माननीय उदय सामंत हेही उपस्थित आहेत. सन्माननीय किरण ठाकूर, संपादक तरुण भारत, त्याचप्रमाणे निलेश राणे, नितेश राणे व अन्य मान्यवर जे मंचकावर आहेत ते सर्व मान्यवर, उपस्थित पत्रकार मित्र आणि उपस्थित सर्व कार्यकर्ते, बंधू भगिनींनो आणि मित्र, भूमिपूजन सोहळा संपन्न झालेला आहे. सन्माननीय दीपक केसरकर यांनी प्रास्ताविक केला आहे. या प्रास्ताविकामध्ये त्यांनी सावंतवाडी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला आवश्यक त्या योजना आणि त्यासाठी लागणारा पैसा माननीय मुख्यमंत्र्यांकडे प्रश्न स्वरूपात ठेवलेला आहे. मुख्यमंत्री त्या योजनांना पैसे देतील असा मला विश्वास वाटतो. त्यांनी हेही सांगितलं की या जिल्ह्यात उद्योग यावेत, तरुण तरुणींना नोकऱ्या मिळाव्यात, हेही त्यांनी या ठिकाणी सांगितलं. मी स्वतः MSME मंत्री या नात्याने कालच माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेतली सह्याद्री वरती, आणि त्यामध्ये नवीन नवीन उद्योग, आधुनिक उद्योग या महाराष्ट्रात यावेत आणि कोकणात यावेत, हेही प्रयत्न आम्ही करणार आहोत. मुख्यमंत्र्यांचा संपूर्ण पाठिंबा आहे. आतापर्यंत जो काय विकास या कोकणाचा व्हायचा होता त्यामध्ये विमानतळी, चौपदरी रस्ता, हायवे, रेल्वेच्या अनेक गाड्या, त्याप्रमाणे पायाभूत सुविधा, पर्यटनासाठी आवश्यक त्या सगळ्या गोष्टी आतापर्यंत आपण पूर्ण करत आहोत. भविष्यातही महाराष्ट्रातील कोकण भागामध्ये निसर्गरम्य कोकणाचा सर्वांगीण विकास व्हावा आणि पर्यटनाचं एक प्रमुख स्थळ व्हावं असं मला स्वतःला वाटतं. आता ज्या योजना या ठिकाणी घोषित झाल्या त्या सर्व योजनांसाठी आता पण प्रयत्न झाले. MIDC दोडामार्ग यापूर्वी घोषणा झाली होती, जागाही संपादित झाली होती. लवकरच तिथे कारखानदारी येईल आणि रोजगार उपलब्ध. बंधू भगिनींनो, बराच वेळ झाला आहे. याच्या पुढे अनेक कार्यक्रम असल्यामुळे मी जास्त आपला वेळ घेणार नाही. पण सावंतवाडीकरांना, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांना सांगू इच्छितो की या कोकणातील, तळ कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये एक गतिमान रीतीने विकास होईल. दरडोई उत्पन्न वाढवलं जाईल, GDP वाढवलं जाईल. माननीय पंतप्रधान
यांच्या 53 योजना राबवून या सिंधुदुर्ग जिल्ह्यात किंवा रत्नागिरी जिल्ह्यात आपण लाभार्थींना योजना देऊन सगळ्यांचं उत्पन्न वाढवायचा आम्ही प्रयत्न करूच. आत्मनिर्भर भारत आणि महासत्ता भारत बनवण्याचं काम पंतप्रधानांनी जे हाती घेतलंय त्याला आपण सर्व योगदान देऊया. आपण सर्व सहकार्य कराल अशी अपेक्षा करतो आणि वेळेअभावी तेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप धन्यवाद राणे साहेब, आपलं उत्कृष्ट मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं आहे. आणि यानंतर एक छोटीशी विनंती, आपल्या माजी वसुंधरा सावंतवाडी केसरकरजी, तुमचा आवाज आहे का? कडकडीत आवाज आहे, कडक आवाज येतोय. सावंतवाडी नगर परिषदेच्या विविध विकास कामांच्या लोकार्पण प्रसंगी उपस्थित आदरणीय केंद्रीय मंत्री नारायणराव राणे साहेब, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरजी, उद्योग मंत्री उदय सामंतजी, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनजी, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, आपले प्रतोद आमदार भरतशेठ गोगावले, आमदार रवींद्र फाटक, माजी आमदार राजन तेली, सावंतवाडीचे संस्थांचे आपले लखनराजे भोसले, किरण ठाकूर, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित मोठ्या संख्येने बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, मी आजच्या या 110 कोटी निधीच्या लोकार्पणासाठी मनापासून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो. मनापासून सगळ्यांचं अभिनंदन करतो. मला वाटतं दीपकजी, यापूर्वी एवढा एकत्र निधी कधी मिळाला नसेल. शेवटी आपलं हे सरकार जे आहे हे सर्वसामान्य लोकांना न्याय देणारं सरकार आहे आणि म्हणून सर्वसामान्यांच्या ज्या काही अडीअडचणी, मूलभूत सोयी सुविधा देण्याचं काम गेले 10-11 महिने आपलं सरकार करतोय. खरं म्हणजे कोकणाला निसर्गाचा वरदहस्त लाभलेला आहे. खऱ्या अर्थाने कोकणामधल्या आपल्या लोकांमध्ये स्वभाव आणि संस्कृतीतला गोडवा जपणारं हे कोकण आहे. जेव्हा कोकण आपलाच असा असं म्हणत मनापासून पाहुणचार करणारे हे आपले कोकण वासीय यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची पर्यटन पंढरी असलेले हे कोकण, याच कोकणातील निसर्ग सौंदर्याचं वरदान लाभलेले आणि वैशिष्ट्यपूर्ण कारागिरांची भूमी असलेली ही सावंतवाडी, आणि म्हणून या नगरीतील जे काही घडवणारे हात आहेत त्यांना बळ देण्यासाठी, इथल्या वस्तू विक्रीला चालना देण्यासाठी आज या ठिकाणी अनेक उपक्रमांचं लोकार्पण झालेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने इथल्या पारंपरिक कलेला मोठं व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम देखील आपलं सरकार करतंय. खरं म्हणजे या ठिकाणी राणे साहेब आहेत, मी त्यांना मनापासून धन्यवाद देईन, मनापासून त्यांचं अभिनंदन करीन. कारण कालच आमची एक MSMEची बैठक झाली आणि MSMEच्या माध्यमातून आज या राज्याला, कारण त्यांचं या राज्यावर प्रेम आहे, कोकणावर प्रेम आहे, आपल्या सगळ्यांवर प्रेम आहे. मी पहिल्यांदा एवढ्या मोठ्या योजना त्यांच्या MSMEच्या विभागामध्ये पाहिल्या की खऱ्या अर्थाने राज्य सरकार ते घेण्यासाठी
कुठेही कमी पडणार नाही, त्यासाठी जे जे काही सरकारच्या माध्यमातून करता येईल ते केलं जाईल. आणि खऱ्या अर्थाने महिला भगिनी इथे आहेत, तरुण या ठिकाणी आहेत, त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे, यासाठी अनेक योजना काल त्यांनी आपल्याला, मला ती माहिती, काल मोठी बैठक झाली, जवळपास 3 तास बैठक झाली. आणि या बैठकीमध्ये देण्यासाठी केंद्र सरकार मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राणे साहेबांकडे अनेक योजना आहेत. आणि खऱ्या अर्थाने बाळासाहेब नेहमी म्हणायचे, नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे हात तयार करा. आणि मी या ठिकाणी खात्रीपूर्वक सांगू शकतो की राणे साहेबांच्या विभागाच्या माध्यमातून आपण हजारो लाखो नोकरी देणारे हात निर्माण करू शकतो. आणि महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी देखील अनेक योजना आहेत. आणि राज्य सरकार देखील महिला बचत गटांना मोठ्या प्रमाणावर प्राधान्य देणार आहे. आणि म्हणून शेवटी कुटुंबाचा चरितार्थ चालवत असताना माय भगिनींना देखील आपल्या कुटुंबाचा पालन पोषण करत असताना, आपल्या घरच्या जबाबदारी सांभाळत असताना आपल्याला देखील या स्वतःच्या पायावर उभं करण्याच्या ज्या योजना आहेत त्या देखील राज्य सरकार आणि केंद्र सरकार नक्की या ठिकाणी करेल, अशा प्रकारचा विश्वास देखील मुद्दा मी या ठिकाणी देऊ इच्छितो. आज आपण पाहिलं, सावंतवाडी नगर परिषदेच्या संत गाडगे महाराज मंडई आणि शॉपिंग सेंटर विकसित करणं, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते गुरुवर्य रमाकांत आचरेकर ड्रेसिंग रूम बांधणं, या कामाचा भूमिपूजन देखील आपण या ठिकाणी केलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने याचा विशेष आनंद आपल्या सगळ्यांना आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाचं शहर असणाऱ्या सावंतवाडीच्या आर्थिक विकासाला या चालना देणारं शॉपिंग सेंटर या नगर परिषदेच्या माध्यमातून उभारलं जातंय, ही देखील मोठी समाधानाची बाब आहे, अभिमानाची बाब आहे, कौतुकाची बाब आहे. आणि म्हणून दीपक केसरकर यांना देखील मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोकांचा विचार करून अशा अनेक योजना या ठिकाणी आणतायत. त्याचबरोबर या शहरातल्या व्यावसायिकांना व्यवसायासाठी हक्काचं ठिकाण मिळालं पाहिजे, त्याचबरोबर पर्यटकांना एकाच ठिकाणी बरंच काही उपलब्ध या ठिकाणी होऊ शकेल, अशा प्रकारची संकल्पना देखील त्यांनी मांडली. व्यापारी कारागीर यांच्यासाठी सुविधा देण्याबरोबरच भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना घडविणारे त्यांचे गुरु रमाकांत आचरेकर यांच्या नावाचं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ड्रेसिंग रूम देखील बांधण्यात येत आहे, ही देखील आपल्या सगळ्यांना समाधान देणारी बाब आहे. आणि म्हणून आज शहरातल्या नव्या क्रीडापटूंना प्रेरणा देणारं, शिकण्याची जिद्द देणारं हे ठिकाण असेल. मगाशी गिरीश भाऊंकडून 2 आपण क्रीडा संकुल मान्य केली आणि तिसरं कुठं करायचंय, बांद्याला, तेही तुम्ही मान्य केलेलं आहे. त्याबद्दल मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. दीपक केसरकरांच्या सगळ्या मागण्या मान्य केलेल्या आहेत, काही बाकी ठेवलेलं नाही. आणि काय शिल्लक असेल राणे साहेब आहेत बिलकुल. त्यामुळे आज आपण खरं म्हणजे पर्यटनातून समृद्धी मिळवण्यासाठी, खरं म्हणजे सिंधुदुर्ग हा निसर्गाने नटलेला संपन्न असलेला असा हा जिल्हा, आणि म्हणून पर्यटनाला खूप मोठी संधी आहे. त्यांनी दीपक केसरकर साहेबांनी आपले अनुभव पूर्वीचे सांगितलेले आहेत, मी काय त्याच्यामध्ये जाऊ इच्छित नाही. परंतु पर्यटनाची एकही संधी आपलं सरकार सोडणार नाही आणि त्यासाठी जे जे काही करावं लागेल ते या ठिकाणी केलं जाईल. आपण सबमरीनचा उल्लेख केलाय, या ठिकाणी जे नदी पुनर्जीवित करण्याचा जो आपण नवीन एक पायलट प्रकल्प करताय, कमी खर्चामध्ये आपण जर हा प्रकल्प यशस्वी करू शकलो तर यापेक्षा दुसरं चांगलं काही होऊ शकत नाही. आणि म्हणून त्यासाठी लागणारा जो निधी आहे राज्य शासनाच्या वतीने दिला जाईल, हे देखील मी या ठिकाणी घोषित करतो. आंबोली हिल स्टेशनच्या बाबतीमध्ये देखील आपण या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. त्या शेवटी नवीन हिल स्टेशन उभारणं, नवीन पर्यटकांसाठी चालना देणारी ठिकाणं उभारणं हे आपलं राज्य सरकारचं कर्तव्यच आहे. आणि म्हणून त्यासाठी जे जे काही करता येईल ते नक्की आपल्याला या ठिकाणी केलं जाईल. सिंधुरत्नाच्या माध्यमातून आपण अनेक योजना या ठिकाणी मगाशी उल्लेख केलेला आहे आणि त्यासाठी देखील आपल्याला कॅबिनेटमध्ये देखील आपण चर्चा झाली त्या बाबतीमध्ये
आणि आणखी देखील जे काय आपल्याला निर्णय घ्यायचे आहेत ते राज्य सरकारच्या माध्यमातून घेतले जातील. मी आपल्याला एवढंच सांगतो की त्याचबरोबर आपलं जे चिपीचं एअरपोर्ट आहे त्याला देखील बॅरिस्टर नाथ पै यांचं नाव देण्याचा देखील आपण निर्णय घेतलेला आहे. असे अनेक निर्णय आपल्या सरकारने घेतलेले आहेत आणि म्हणूनच आज स्थानिक मालाला विक्री, त्याचं ब्रँडिंग, त्याचं मार्केटिंग, काल खूप चर्चा झाली राणे साहेबांच्या बरोबर. एखादा वस्तू तयार झाल्यानंतर त्याचं मार्केटिंग झालं पाहिजे, ब्रँडिंग झालं पाहिजे, त्याला बाजारपेठ उपलब्ध करून मिळाली पाहिजे आणि अशा प्रकारचे सगळे प्रयत्न या ठिकाणी शासन, राज्य सरकार आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून नक्की केले जातील असं देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. त्याचबरोबर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपण या ठिकाणी प्रस्तावित केलेलं आहे आणि गिरीश महाजन इकडे आहेत. नक्की त्यामध्ये देखील आपल्याला शासनाच्या माध्यमात आज कोविडमध्ये आपण पाहिलं की आपली जी काय परिस्थिती आहे, कोविडमध्ये अनपेक्षित असं कोविड आलं, परंतु त्यावेळेस उडालेली तारांबळ आपण पाहिली आणि म्हणून आरोग्य सुविधा आपल्याला जिल्हा वाईज, तालुका वाईज केल्या पाहिजेत. यासाठी राज्य शासन पूर्णपणे कटिबद्ध आहे आणि म्हणून आरोग्याला जसं आपण शेतकरी, कष्टकरी, कामगार, आरोग्य, शिक्षण याला जे महत्व आपण देतोय, खरं म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधा यांना देखील आपण मोठं प्राधान्य देतोय. मी या ठिकाणी सांगू इच्छितो आपल्या राज्यामध्ये, संपूर्ण देशामध्ये सगळ्यात जास्ती पायाभूत सुविधांचे प्रकल्प आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या सुरू आहे. गेल्या आपलं सरकार स्थापन व्हायच्या 2.5 वर्षापूर्वी जे प्रकल्प थांबले, जे थांबवले गेले, ज्याच्यामध्ये स्पीड ब्रेकर निर्माण केले गेले, सरकार आल्यानंतर मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि आमच्या मंत्रिमंडळाने यातले सगळे स्पीड ब्रेकर दूर केले आणि कामाला चालना दिली. महाराष्ट्रामध्ये आपण कुठेही जा, युद्ध पातळीवर आपले वेगाने प्रकल्प सुरू आहेत. खरं म्हणजे ज्या राज्याचे पायाभूत सुविधा प्रकल्प मोठ्या प्रमाणावर सुरू असतात त्याची प्रगती वेगवान होत असते. हे एक आपण धोरण, आपलं ही पॉलिसी असते आणि त्यामध्ये राज्य सरकार पुढे आहे. मी या ठिकाणी हेही सांगू इच्छितो, राणे साहेब इकडे बसले आहेत, आम्ही जो प्रस्ताव केंद्राला पाठवतो त्या प्रस्तावामध्ये एकही पैसा कपात न करता पूर्णच्या पूर्ण केंद्र सरकार आपल्या प्रस्तावाला मान्यता देते. यासाठी मी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना धन्यवाद देईन, त्यांचं अभिनंदन करेन, त्यांचे आभार मानेन. कारण शेवटी आज आपण जर पाहिलं आपल्या देशाचं नाव या जगभरामध्ये रोशन करण्याचं काम त्यांनी केले आहे. आपली अर्थव्यवस्था इतर देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना जगामध्ये आपल्या देशाची अर्थव्यवस्था 11व्या क्रमांकावरून 5व्या क्रमांकावर आणण्याचं काम केंद्र सरकारने आणि मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे. आणि म्हणून मी जेव्हा दावोसमध्ये गेलो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये, त्यावेळेस आपल्या देशाचं नाव अभिमानाने घेताना इतर देशाचे प्रमुख लोक तिथे मला दिसले. मोदी साहेबांचं नाव घेताना देखील त्या ठिकाणी आदराने घेताना लोक दिसले. G20 सारखं अध्यक्षपद देखील आपल्या देशाला मिळालंय, हा आपला अभिमान आहे, आपला गौरव आहे. आणि म्हणून केंद्र सरकारचं देखील पूर्ण पाठबळ, पूर्ण सहकार्य, मग सहकार विभाग असू द्या, सहकार विभागात देखील राणे साहेब आम्ही जेव्हा गेलो, देवेंद्रजींनी आम्ही काही मंत्री त्यावेळेस त्यांना सांगितलं सहकार क्षेत्र अडचणीत आहे आणि 10,000 कोटीचं इन्कम टॅक्स माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय देखील केंद्र सरकारने घेतला आणि त्यावेळेस अमित शाह साहेबांनी देखील मदत केली आम्हाला. आणि म्हणूनच हे जे काय डबल इंजिनचं सरकार आहे, राज्य सरकारच्या ज्या काही सोयी सुविधा ज्या आहेत या पुढे नेण्याचं काम केंद्राच्या मदतीने आपण करतोय, हे मी या ठिकाणी नम्रपणे सांगू इच्छितो. आणि म्हणूनच कोकणामध्ये देखील मोठ्या प्रमाणात आणि त्याचबरोबर 1,14,000 कोटी जी आपली फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी आहे ही आपल्या गेल्या 9, 10, 11 महिन्यामध्ये 1,14,000 कोटीची परदेशी गुंतवणूक आपल्या राज्यामध्ये आहे. आणि आपलं हे राज्य पहिलं राज्य आहे देशामध्ये की फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणणारं हे महाराष्ट्र पहिलं राज्य आहे. याचा देखील आपल्याला सगळ्यांना अभिमान आहे. आणि म्हणून हे करत असताना कोकणामध्ये जे जे काही करायचं आहे ते आपण करूया. वंदे भारत ही गाडी डायरेक्ट मडगाव ते मुंबई अतिशय महत्वाची, पण दुर्दैवाने अपघात झाल्यामुळे त्याचं उद्घाटन थोडं लांबणीवर पडलंय, परंतु त्यामुळे देखील खूप फायदा होईल कोकणाला. आणि
देशात तयार झालेली सेमी हायस्पीड ट्रेन जी आहे या मुंबई कोकण या मार्गावर धावणार आहे. त्याचा देखील पर्यटनाला फायदा होईल, आपल्या सगळ्यांना फायदा होईल. याचबरोबर जे आपला कोस्टल रोड आहे मुंबई गोवा, मुंबई सिंधुदुर्ग, त्याला देखील आपण MSRDCच्या माध्यमातून चालना देतोय. त्याचबरोबर जसं मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आपण केला, त्या काळामध्ये मुंबई पुणे एक्सप्रेसचं महत्व आणि आताचं महत्व आपण पाहिलं तर मुंबई पुणे आणि नागपूर मुंबई हा समृद्धी एक्सप्रेस आपण केल्यामुळे या राज्यातल्या खऱ्या अर्थाने प्रगतीला चालना मिळाली आहे. आणि तशाच प्रकारचा वेगवान रस्ता, ग्रीनफील्ड रस्ता आपण मुंबई सिंधुदुर्ग करतोय MSRDCच्या माध्यमातून. त्याचा देखील या कोकणाला फायदा होईल. कोकणातले अनेक प्रकल्प आहेत, विकास प्रकल्प आहेत, पाण्याच्या योजना आहेत, काजू असेल, आंबा असेल, त्याच्यावर प्रक्रिया केंद्र असेल, यासाठी देखील कोकणच्या विकासासाठी आम्ही MMRDAच्या धर्तीवर कोकण विकास प्राधिकरण, नियोजन प्राधिकरण आम्ही करतोय. आणि त्यामध्ये अनेक MIDC असेल, MSRDC असेल, MMRDA असेल, इतर जे काही आपले संस्था आहेत, ज्या ऑर्गनायझेशन आहेत, त्यांना एकत्र घेऊन ते देखील प्राधिकरण करतोय. या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणावर या कोकणातल्या विकासाला चालना मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आज मला वाटतं की मोठ्या प्रमाणावर आज आपण या सिंधुदुर्गामध्ये, कोकणामध्ये अनेक प्रकल्प, अनेक उपक्रम त्याचं लोकार्पण केलेलं आहे. आता आम्ही कुडाळला ज्या ठिकाणी जातोय तिथे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आहे. आता लोकांना शासनाच्या जिल्हाधिकारी, तहसीलदार कचेरीवर फेऱ्या माराव्या लागणार नाही, खेटे मारावे लागणार नाही, कारण सरकार तुमचं आहे. आणि म्हणून एकाच छताखाली सर्व योजना, सगळे घेतलेले निर्णय, त्याचे लाभ एकाच छताखाली देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे. त्याच छताखाली मिळणारे दाखले, लागणारे दाखले, हे सगळे दाखले असतील, त्याच्या योजना असतील, त्याचे लाभ असतील, एकाच छताखाली देण्याचा ऐतिहासिक निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आज सगळं आपलं झालंय ना, बिलकुल शिल्लक राहणार नाही. त्यांचा पर्यटनाला चालना देण्यासाठी खूप आग्रह असतो, इथल्या विकासाला चालना देण्यासाठी सातत्याने प्रयत्न असतो. दुसऱ्या टप्प्याला जे पैसे लागतील ते पण दिले जातील, कुठेही काही कमी पडणार नाही. आणि म्हणून मी आज पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. खरं म्हणजे समृद्ध कोकण घडवण्यासाठी जे जे काही करायचं ते आपण करूया. जगाला हेवा वाटावा अशा प्रकारचं कोकण तयार झालं पाहिजे, यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महोदय साहेब, आम्ही खरोखरच धन्य झालो. आपल्याला खूप खूप आभार मंत्री, मुख्यमंत्री. तर ही थेट दृश्य होती सावंतवाडीतल्या भव्य नागरी सत्काराची. युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते CM शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. या घोषणा काय आहेत, नेमकं CM शिंदे यांच्या सावंतवाडीच्या दौऱ्याचा सावंतवाडीला काय फायदा होणार आहे, याबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे सावंतवाडी करेस्पॉन्डंट विनायक गावस यांच्याकडून. त्यांच्याकडून आपण या संदर्भातले अधिक अपडेट सुद्धा घेणार आहोत. पण मॅडम, आपण पाहिलं तर एक महत्वाचा मुद्दा, अनेक घोषणा सुद्धा यावेळी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. सुरुवातीची घोषणा होती ती मंत्री दीपक केसरकर यांनी केली की 1.5 कोटी रुपयांचा छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा आपण उभारणार आहोत आणि त्याची जागा निश्चिती सुद्धा करणार आहोत. मल्टी स्पेशालिटीचा रखडलेला प्रश्न सुद्धा लवकरच मार्गी लागेल, हे सुद्धा त्यांनी आश्वासन दिलंय. तर आंबोली ही सावंतवाडी संस्थांची उन्हाळी राजधानी होती, त्याच्या पुनरुज्जीवनासाठी, आंबोलीच्या विकासासाठी विकास प्राधिकरण उभारू अशा पद्धतीच्या सुद्धा घोषणा झालेल्या होत्या. त्यानंतर सावंतवाडीचा जो पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे त्याच्यासाठी 55 कोटी आम्ही जाहीर केलेले आहेत. मात्र
त्यातले 2 कोटी अगोदरच आलेले आहेत. त्यामुळे पाणी पुरवठ्याची जी योजना आहे, जो महत्वाचा सध्या गंभीर प्रश्न सावंतवाडीत निर्माण होत चाललाय पाण्याचा, तो सुद्धा या निमित्तानं सुटणार असल्याचं आपल्याला कळतंय. तर सीएम शिंदेंनी सुद्धा महत्वाची घोषणा केली, ती म्हणजे जो ग्रीनफील्ड रस्ता होणार आहे, म्हणजे जो सिंधुदुर्ग आणि मुंबईला हा डायरेक्ट कनेक्ट होणार आहे, त्याची सुद्धा आता त्यांनी पुन्हा एकदा घोषणा केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. तर दुसरीकडे ते असं म्हणालेत की आंबा, काजू या इथल्याच मेव्यावर स्थानिक मेव्यावर इथेच प्रक्रिया करून त्याची सुद्धा या निमित्तानं विकासाच मिळेल आणि पर्यावरणाला सुद्धा चालना मिळेल असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. तर हे घडत असताना आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे चिपीचं जे विमानतळ आहे त्याला लवकरच बॅरिस्टर नाथ पै यांचं सुद्धा नाव दिलं जाणार आहे. अशा महत्वाच्या घोषणा आजच्या दौऱ्यात झालेल्या आहेत. या संदर्भातले अधिक अपडेट आपण आमचे करस्पॉन्डंट विनायक गावस यांच्याकडून जाणून घेणार आहोत. मात्र या सगळ्या घोषणांचा सावंतवाडीला कशा पद्धतीनं फायदा होणार आहे? जुईली, आत्ताच आपण बघितलं नागरी सत्काराच्या निमित्ताने एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सावंतवाडीमध्ये आलेले होते. त्यांचा नागरी सत्कार इथे करण्यात आलेला आहे. तत्पूर्वी काही गोष्टींची भूमिपूजनं त्यांनी केलेली आहेत. 110 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांची भूमिपूजनं ही आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालेली आहेत. खरं तसं बघायला गेलं तर ही सुद्धा नागरिकांच्या गरजेची अशा काही या ज्या काही गोष्टी होत्या त्या नागरिकांच्या गरजेच्या होत्या. त्याच्यामध्ये मंडई आली, त्याच्यामध्ये मोती तलाव आला, त्याच्यामध्ये हॉस्पिटल आलं दोडामार्गचं, बरोबर, त्यामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आला. अशी 110 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांची भूमिपूजनं आता केली गेलेली आहेत. परंतु त्याच्यानंतर व्यासपीठावरती जो काही घोषणांचा आणि आश्वासनांचा जो काही पाऊस पडलेला आहे तो जर भर उन्हाळ्यामध्ये, म्हणजे आत्ताचं जर टेम्परेचर बघितलं तर बहुतेक 38-39 टेम्परेचर आहे आता सध्याला, परंतु त्या एवढ्या 38-39 डिग्रीमध्ये सुद्धा सुखद असा शिडकाव या विविध घोषणांचा सावंतवाडीकरांसाठीच नाही तर संपूर्ण जिल्ह्यासाठी केलेला आहे. आणि तो दस्तूर खुद्द मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी केलेला आहे. त्यामुळे निश्चितच तिथे उभी, तिथे जे ऐकत होते, जे कोणी तमाम जनता हे बघते, त्यांना निश्चितच एका सुखद गारव्याचा अनुभव भर उन्हाळ्यात आला असेल, यात शंकाच नाही. बरोबर. आता त्या गोष्टी कालांतराने प्रत्ययास येतील, त्या प्रत्यक्षामध्ये उतरतील हे निश्चितच आहे. परंतु त्याच्या अगोदर आता तरी किमान दिलासा मिळालेला आहे की हे होऊ शकते. त्याच्यामध्ये आपले शालेय शिक्षण मंत्री ज्यांनी या नागरी सत्कार केलेला आहे, सावंतवाडीमध्ये तो घडवून आणलेला आहे, त्यांनी आपल्या भाषणामध्ये पहिल्यापासून शेवटपर्यंत आपल्याला काय काय पाहिजे आहे याची एक जंत्रीच जोडलेली होती. आणि त्या सगळ्या जंत्रीला, ती सगळी जंत्री आपल्या भाषणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा वाचून दाखवली आणि त्याला होकार मिळवलेला आहे. किंबहुना मध्ये थांबून त्यांनी पुन्हा हे पण विचारलेलं आहे की एवढं संपलं, एवढंच आहे ना, म्हणजे एवढ्यावरच आहे ना, की अजून काही असेल तर तेही सांगा, आपण तेही पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. याच्यामधूनच दिसून येतोय की ते पुरेपूर, भरपूर देण्यासाठी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण बघितलं, शासन आपल्या दारी ह्या कार्यक्रमासाठी कुडाळमध्ये खूप मोठी जनसमुदाय हा मुख्यमंत्र्यांच्या प्रतीक्षेत आहे. बरोबर. आत्ता सुद्धा तिथेही टेम्परेचर, उन्हाळा वाढलेला आहे. आता तब्बल जवळजवळ 1-1.15 वाजत आलेला आहे. आणि अशा भर उन्हात सकाळपासून हे नागरिक तिथे मुख्यमंत्र्यांच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. तिथे आता मुख्यमंत्री काही वेळातच पोहोचतील. परंतु ते जर बघितलं आणि आत्ताचा हा जो नागरी सत्काराचा कार्यक्रम आणि त्यानिमित्ताने झालेला घोषणांचा पाऊस जर बघितला तर सावंतवाडीचा विकास तर मला असा चुटकीसरशी दिसतोय. आणि त्याच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन दृष्ट्या जे काही त्यांनी मुद्दे सांगितलेले आहेत ते जर प्रत्यक्षात आले तर निश्चितच सिंधुदुर्ग जगाच्या नकाशावरती आहेच, परंतु तो आणखीन ठळकपणे अधोरेखित होईल असं मला वाटतंय. नक्कीच. पण ह्या घोषणा होत असताना ज्या पद्धतीनं काही घडामोडी घडताना आपल्याला दिसल्यात त्या सुद्धा अधोरेखित करणं गरजेचं आहे. यावर आपण बोलणार आहोत. आता थेट जाऊयात या सगळ्या स्थानिक, म्हणजे जो भव्य सत्कार झालेला होता त्या सभास्थळी आपण जाऊया. तिथून आमचे करस्पॉन्डंट विनायक गावस आपल्याशी जोडले जात आहेत. विनायक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सावंतवाडीत आले होते. सावंतवाडीकरांच्या वतीनं
युवराज लखमराजे भोसले यांनी त्यांचा भव्य सत्कार देखील केला. सावंतवाडीकरांनी भरपूर शुभेच्छा दिल्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठ्या घोषणा केलेल्या आहेत. तर त्या घोषणा नेमक्या कोणत्या? नक्कीच शिंदे सावंतवाडीत आल्यानंतर ज्या पद्धतीनं त्यांचा सन्मान करणं आवश्यक होतं किंवा नागरिक सत्कार होणार असं आपण म्हणत होतो, त्या पद्धतीनं सावंतवाडीकरांनी त्यांचा सत्कार केलाय. एकनाथ शिंदे यांनी सावंतवाडीकरांना जो विकास निधी दिला, जो भरीव निधी विकास कामांसाठी दिला आणि विविध विकास कामांची भूमिपूजन शुभारंभ एकनाथ शिंदे हस्ते झाला, त्याबद्दल सावंतवाडीकरांनी त्यांचे गुण व्यक्त करत त्यांचा नागरिक सत्कार आहे तो सावंतवाडीच्या युवराजांच्या हस्ते केला. नारायण राणे यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला. आणि जे ऋण आहेत ते कोकणी माणूस व्यक्त करत असतो त्या पद्धतीनं व्यक्त केलेले आहेत. त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ज्या ज्या मागण्या केल्या त्या सगळ्या मागण्या पूर्ण करणार असल्याचं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिलं. दीपक केसरकर यांना भर व्यासपीठावरच त्यांनी विचारलं की तुमच्या सगळ्या मागण्या पूर्ण झाल्यात का, आणि ज्या ज्या मागण्या केसरकरांनी केल्या होत्या त्या सगळ्या मागण्या एकनाथ शिंदेनी पूर्ण केल्यात. 2 क्रीडा संकुल आपल्या मतदारसंघात असताना 3रं क्रीडा संकुल व्हावं अशी व्यासपीठावर प्रास्ताविकात मागणी ही दीपक केसरकर यांनी केली होती. आणि भर शिंदेनी ती मागणी मान्य करत मान्य त्यांनी केलेला आहे. आरोग्याचा प्रश्न होता, शेतकरी इथले युवक या संदर्भात केलेला आहे. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल शासन वचनबद्ध असल्याचं एकनाथ शिंदेनी या ठिकाणी सांगितलं त्यांच्या भाषणामध्ये. आणि लवकरच गेली 5 वर्ष तो प्रश्न रखडलाय. सावंतवाडीकरांना आरोग्याच्या प्रश्नाबद्दल गोव्यावर अवलंबून राहावं लागतं. तो प्रश्न सुद्धा निकाली लागेल अशा पद्धतीनं जबाबदारी जी त्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची आहे ती स्वतः एकनाथ शिंदेनी घेतलेली आहे. आमच्या इथला आंबा बागायतदार, काजू शेतकरी या सगळ्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा त्यांच्या रोजगारासाठी, त्यांना अधिक उत्पन्न मिळण्यासाठी त्यांनी ठोस उपाययोजना करणार असल्याचं सांगितलं. कोकणाला जगात वेगळी ओळख मिळेल अशा पद्धतीनं काम करणार असल्याचं एकनाथ शिंदेनी यावेळी सांगितलं. त्याचबरोबर यावेळी उपस्थित ग्रामविकास मंत्री असतील किंवा उद्योग मंत्री स्वतः उदय सामंत सुद्धा त्या ठिकाणी होते. तर त्यांच्या खात्याच्या माध्यमातून सुद्धा सावंतवाडी तालुक्यासाठी, शहरासाठी आणि एकूणच मतदारसंघासाठी विविध योजना, रोजगार अभिमुख प्रकल्प आणणार असल्याचं एकनाथ शिंदेनी आपल्या भाषणात सांगितलं. सर्वात महत्वाचं म्हणजे दीपक केसरकर यांच्या भाषणातून सुद्धा इथला रोजगार किंवा वाहतुकी म्हणजे महामार्गावर आमच्या इथल्या रोजगारासाठी जाणाऱ्या तरुणांचे होणारे अपघात या मुद्द्याकडे एकनाथ शिंदेचं लक्ष वेधलं असता उद्योग मंत्र्यांना, उदय सामंत यांना आपल्या एकनाथ शिंदे यांनी विनंती केली आहे की त्या पद्धतीचे प्रकल्प आपल्या कोकणात आणायचे आहेत. आणि दुसरं म्हणजे केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सुद्धा आपल्या सोबतीला आहेत. त्यामुळे रोजगारचा जो प्रश्न आहे तो लवकरच मिटेल अशा पद्धतीचं भाष्य जे आहे ते त्यांनी केलं. आणि जाता जाता दीपक केसरकर यांना त्यांनी आवर्जून विचारलं की केसरकर साहेब तुमच्या सगळं मागण्या पूर्ण झाल्या ना, तुमचं सगळं तुमच्या मनासारखं झालंय ना असं त्यांनी विचारलं. आणि ते झालं नसेल तर आता राणे साहेब तुमच्या सोबत अशा पद्धतीचं एक विधान सुद्धा त्यांनी केलं. आणि संपूर्ण सभागृहात एकाच हशापी केला. जाता जाता एकनाथ शिंदे एवढंच सांगून गेलेत की जगाला हेवा वाटेल असा कोकण आपल्याला घडवायचा आहे. आणि कोकणाच्या पर्यटन असेल, कोकणाचा आरोग्य असेल, कोकणातील उद्योग क्षेत्र असेल, सगळ्या क्षेत्रात कोकणाला पुढे नेण्यासाठी कार्यरत असणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आणि हे असताना त्यांनी ठाकरेंवर सुद्धा अगदी मोजक्या शब्दात टीका केलेली आहे. कुठेही नाव न घेता केसरकरांनी आदित्य ठाकरेंबद्दल जे विधान केलं होतं त्या विधानाला धरत एकनाथ शिंदेंनी ठाकरेंचा सुद्धा सावंतवाडीत हेच समाचार घेतलाय. जुईले विनायक, एक महत्वाचा प्रश्न जो गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे तो म्हणजे कबुलातदार प्रश्न. याविषयी सुद्धा केसरकरांनी, मंत्री केसरकरांनी सीएम शिंदेंचं लक्ष वेधलं होतं आणि हा लवकरात लवकर मार्गी लागेल. त्याचं वाटप सुद्धा केलं जाईल, अगदी सीएम शिंदेंच्याच हस्ते वाटप केलं जाईल असं सुद्धा मंत्री केसरकर म्हणाले होते. याचा फायदा आता कसा होणार आहे? नक्कीच विविध समस्या, विविध प्रश्न आहेत ते केसरकरांनी आपल्या
प्रास्ताविकात मांडले. अनेक प्रकल्पांना निधी दिलेला आहे. उर्वरित प्रकल्पांना अजून निधीची आवश्यकता आहे. त्याचबरोबर कबुलातदार प्रश्न हा गेल्या अनेक वर्ष प्रलंबित आहे. मागच्या सरकारमध्ये दीपक केसरकर यांनी म्हटलं होतं की उद्धव ठाकरे यांच्यामुळे हा प्रश्न रखडला. संपूर्ण प्रक्रिया आहे ती मार्गी लागली होती. अब्दुल सत्तार ज्यावेळी राज्यमंत्री होते त्यावेळी ते आंबोली येथे आले होते. त्यांनी या जागांची पाहणी केली होती आणि हा प्रश्न सुटेल असं त्यांनी आश्वासन दिलं होतं. मात्र केसरकरांच्या म्हणण्यानुसार उद्धव ठाकरेंनी सही न केल्यामुळे हा प्रश्न रखडलाय. आजच्या प्रास्ताविकात त्यांनी शिंदेकडे याच प्रश्नासंदर्भात मागणी केली आणि शिंदेनी सुद्धा हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण पुढाकार घेणार. जे केसरकरांनी प्रश्न मांडलेत, ज्या समस्या मांडल्यात त्या सगळ्या पूर्ण करणार असल्याचं आश्वासन देऊन एकनाथ शिंदे या ठिकाणावरून निघाले. विनायक, काही व्हिडिओ आपल्या समोर आले होते या कार्यक्रमाचे, संपूर्ण कार्यक्रमाचे. त्यात असा व्हिडिओ होता की सीएम शिंदे काहीसे वैतागलेले आपल्याला पाहायला मिळाले. अगदी भाषण करताना सुद्धा त्यांनी सूत्रसंचालन करणाऱ्या व्यक्तीला थांबवलं आणि त्यांनी आपल्या भाषणाला सुद्धा सुरुवात केली. म्हणजे त्यांनी ही पण वाट बघितली नाही की ते आपल्याला विनंती करतील आणि आपण भाषण करण्यासाठी जाऊ. नेमकं हे काय घडलं होतं तिथे? नक्कीच कार्यक्रम सकाळी 10 वाजता होता आणि 12 वाजून गेल्यानंतर एकनाथ शिंदे सावंतवाडीत आले आणि त्यावेळी आपण जे पाहिलं, जी आपल्याकडे त्याचे व्हिडिओ आहेत की दीपक केसरकर एकनाथ शिंदेना काहीतरी सांगत होते. मात्र एकनाथ शिंदे थोडेसे वैतागलेले, थोडेसे चिडलेले पाहायला मिळाले की किंवा नेमकं त्यांच्यात काय चर्चा होती हे समजत नव्हतं. एकनाथ शिंदे गिरीश महाजन यांना काहीतरी सांगत होते की तुम्ही केसरकरांना सांगा. केसरकर एकनाथ शिंदेना विनवणी करत होते. नेमका प्रकार काय हा समजू शकलेला नाही. हा व्यासपीठावर घडलेला प्रकार आहे. पण आजच्या निमित्तानं पाहिलं तर हा एक प्रकार असेल किंवा उदय सामंत मधनच निघून गेले, कदाचित ते कुडाळच्या कार्यक्रमासाठी निघून गेले असतील. किंवा महत्वाचं म्हणजे भाजपचे जे पदाधिकारी आहेत, इथले स्थानिक नेते आहेत, ते या कार्यक्रमात व्यासपीठावर कुठेही दिसले नाहीत. युवराज लखमराजे यांना व्यासपीठावर स्थान देण्यात आलं. नितेश राणे, निलेश राणे, मनीष दळवी ही सगळी मंडळी व्यासपीठावर होती. मात्र भाजपचे इथले जिल्हाध्यक्ष राजन तेली असतील, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब असतील, यांना व्यासपीठावर जागा कुठे दिलेली नव्हती. ते खाली संजू परब आणि त्यांचे पदाधिकारी खाली उभे होते. त्यांना व्यासपीठावर मात्र घेतलं गेलं नाही, कारण नगर परिषदचा कार्यक्रम होता आणि संजू परब हे नगराध्यक्ष राहिले होते. त्यांचा कार्यकाळ नुकताच संपला. त्याच्यानंतर नवा नगराध्यक्ष अद्याप झालेला नाही. त्याच्यामुळे त्यांना स्थान देणं हे गरजेचं होतं, पण त्यांना बसायला ही जागा या ठिकाणी नव्हती. त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे या भूमिपूजनामुळे एकेकाळचे कट्टर विरोधक असणारे एकमेकांना मान सन्मान देताना पाहायला मिळाले. उदय सामंत आणि निलेश राणे यांच्यातला वाद, रत्नागिरीत ज्या पद्धतीनं हे एकमेकांवर टीका करायचे एकेकाळी, ते आज उदय सामंत निलेश राणे यांना पुढे येण्यासाठी विनंती करत होते. त्याचबरोबर स्वतः नारायण राणे यांना पुढे येण्यासाठी दीपक केसरकर त्यांचं आदराने नाव घेत होते, आदरातिथ्य करत होते. नारळ फोडण्यासाठी, भूमिपूजन करण्यासाठी त्यांना पुढे बोलवत होते. तर ही काही क्षणचित्र आहेत. तर स्वतः केसरकर सुद्धा निलेश राणे या संपूर्ण सोहळ्यात थोडेसे लांब लांब राहत होते कुठेतरी आणि त्यांना पुढे येण्याची विनंती उदय सामंत असतील, स्वतः दीपक केसरकर असतील, हे करत होते. त्यामुळे एकेकाळच्या जुन्या कट्टर विरोधकांची एक नवं समीकरण आजच्या निमित्ताने पाहायला मिळालं. एकमेकाला मान सन्मान देताना हे सगळे नेते मंडळी पाहायला मिळाले. जुईली, धन्यवाद विनायक, तू दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी आणि तू दिलेल्या या कव्हरेजसाठी, प्रत्येक अपडेटसाठी. तर आपण पाहिलं सावंतवाडीतला हा कार्यक्रम नुकताच पार पडलेला आहे आणि आता सीएम शिंदे हे कुडाळच्या ठिकाणी रवाना झालेले आहे शासन आपल्या दारीसाठी. कुडाळात मात्र यापेक्षा वेगळी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. प्रचंड गर्दी झालेली आहे. अगदी 10 वाजल्यापासून कुडाळात लोक येऊन थांबलेली आहेत. 10 वाजता सावंतवाडीतला कार्यक्रम होता, 10 सव्वा 10च्या दरम्यान, मात्र तो लांबला. अगदी 1 वाजेपर्यंत हा कार्यक्रम सुरू होता. मात्र जर आता पाहिलं तर मात्र लगबगीनं सीएम शिंदे हे कुडाळच्या ठिकाणी रवाना झालेले आहेत, कारण उन्हाचा पारा सुद्धा आणखीन तापण्याची शक्यता आहे. आता कुडाळात सीएम शिंदे कोणती नवी घोषणा करणार आहेत, कारण तिथं भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं असतील. ज्या पद्धतीनं आपण पाहिलं की अनेक बडे नेते मंडळी यांनी या संपूर्ण दौऱ्याची पाहणी केली होती. प्रत्येक अपडेट स्वतः
रवींद्र चव्हाण हे पालकमंत्री आहेत, आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत. ते स्वतः जातीनिशी या प्रत्येक दौऱ्याचे अपडेट घेत होते. त्यामुळे आता कुडाळच्या दौऱ्यात काय होतंय, कोणत्या नव्या घोषणा होतात, या सगळ्याचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आता इथंच थांबतोय. पाहत रहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह.